इसके बाद सदर पटकल मुस्लिम यूथ फेडरेशन जनाब अजीज़ुर रहमान साहब से गुजारिश करता हूँ कि अपने नासर पुरा करून संबंध पहिला असले हुकुकुलीबाद आम्ही कोणाचे आमचे बंदा तरी आमचे कोणाचे असले लैंदरी मित्र असले आम्ही काय गडबड केला आमच्या तरी काय धोका झाला या आमचे असले काय कोणा बाकी असे आम्ही एका पुरा कडे आलो केवळ एकदा आम्ही पल्ले 8 मासा भितर असले लॉकडाऊन भितर केटलो माणसे मेले नौजवान चेवणे गेली आणि जे कोणा बाबत आज मी आजमोतून होते ती माणसं गेले येतं पावसा आम्ही को काय बोलू शके नाही आज ह्या वाटे ह्या तुम्ही बेचा का नाही कळला ती हातून करून तिशी काय असले चालू अगर आम्ही आमची मोहताजी फिकीर करचे नाही तरी आम्ही असले केत्तो कामयाब जावचे नाही मोहताजी फिकीर करतले सामने आमचं प्लॅन राहतलो की आम्ही अल्लाकडे जबाब दे वाटे तरी आम्ही इंशाल्लाह दुनियाची जिंदगी मध्ये कामयाब राहतले आखिरत कामयाब राहतले मी तर एक 2-3 चीजो असले तुमच्या सामने जपणे दरोदा काय ज्यादा वडले काय जपूचे ना इंशाल्लाह आम्ही इंशाल्लाह भला जे कोण देता आमचे काजी साहेब वाटेत या बी ओलमा आपला अलग बलबली चीजो सांगतले लेकिन कोणाही काय सांगायला बद्दल आज आम्ही तयार करू का बोलान काय तो आता रात्री तुकून आज तुकून आम्ही असले इंशाल्लाह काय जेवून ती चीज ऐकला अमल करची कोशिश करतले आम्ही खाली नियत करतले तरी अल्लाह ताला बोला आमका नियतेचो जबाब देतलो का बोलान आम्ही करची कोशिश केला आजमोला का बोलान आम्ही कोशिश तरी केल्या बोलून आम्ही अल्लाहची नावाज जमातीन का नावाज करू का सामू करता अल्हम्दुलिल्लाह फाला नावची असले जमाको असले आम्ही नावजे फाला नावची आमची मिसगोता पुरा खाली बल्ली सव्वल मिसगोता आलात इतना सव्वल स्कूल छुट्टी रावचे बावजूद को बल्ली कम माणसे येतं नावजे येतात मगरबी नावचे फुल नावजे सव्वल सगळे गावात पुरा मिसगती
फुल मंचे राहतात लेकिन फाळा नावचे काय राहणे 2 सप 2.5 सप तेटलात आम्ही कोशिश करून गेले फाळा नावचे एकला दुसरा उठवून करून आमचे सगळे महाल्ला भितर काम करू आणि सोबत मंचा उठवण्याची कोशिश करू म्हणजे आमची इंशाल्ला इरादा भितर काय का बोलन आम्ही फेडरेशनातर्फे को असले ही चीज करू का बोलले आमचे येत राहे आम्ही इंशाल्ला करतले ते सबब ते दुसरी चीज का बोलणं असले आम्ही पहिला नावजे आणि हे जे सरी असले दिसाचे पहिले आस्कार जे कोणते आस्कार राहतात आम्ही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह आणि असले अस्तगफिरुल्लाह रब्बी आणि असले दरूद ही 3 चीजो फाला नावजला आम्ही को आणि तिंपरा नावजला आम्ही को हे केत्तो एडा पडतले आम्ही एक मर्तबा पडू का आम्ही ओळखून पडू का आम्ही मानते बोलतात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा काय मतलब आमची दिमाग वशे नाही अगर आम्ही मतलब घेऊन करून अल्लाह ताला आजमन करून पडतले तिने पहिले आमका तेबद्दल चाचणी दाखतली आमका तेबद्दल मजा दाखतलो आम्ही खाली तसबी काढले ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह काही लागे नाही का सर ही काही लागूचे नाही आम्ही आजमन करू ला इलाहा इल्लल्लाह बोलन का दिमागात हाडून करू आम्ही अल्लाह नाही अल्लाहच्या अलावा कोणी नाही तिचे तो तर्जुमा दिमागात हाडून करून पडतले ती तुमका त्याचं हे घातलो आणि त्याच्या मग काय झालं का बोलन आम्ही अल्लाह तरी पहिला हर मर्तबा अल्लाह तरी आटो कलाम घातले तिंपराको आटो कलाम घातले फलकता तरी अल्लाह आटो कलाम काय घातले बोलन आम्ही काय गुन्हा वरूची आम्ही बदले वरूची आमका ते हिंमत घातली अरे आम्ही अल्लाह तरी माफी मागला ते अल्लाहकडे असले अल्लाह आटो केला तुम्ही तास असले तिंपराको आणि फाला हे का तुम्ही असले कंपल्सरी करा हे आईची आमची जेवलाची यायचे नसले आज आम्ही बल्ली जे कोणी माणसे करतात अल्हम्दुलिल्लाह भली म्हणजे बल्ली चीज करतले ओलमा तुमका बल्ली चीज सांगतले लेकिन तुम्ही मोदी तुमच्या दरखास्त का बोला फाला नाव झाला मागीर आणि सगनात आणि तिंपरा नाव झाला हे तीन जिक्र असेल तुम्ही याच्या परत राहा आणि हे सगळं इंशाल्लाह एका आपल्या मामूल हाडावा आणि आम्ही मी आमच्या फेडरेशनातर्फे आमचे यांचे भावडाची आणि यांचे फॅमिलीची आणि कॉस्मॉस स्पोर्ट इंसराची ताजियत करता आणि यांच्या भितर आम्ही शरीक वाटेत आणि अल्लाहकडे दुआ गो वाटे की अल्लाह ताला यांची बालबाल मगफिरत करो हिंका जन्नतुल फिरदौस भितर आला मकाम अता करो आणि हिंका यांची अम्मा को फॅमिली सब्र जमील अता करो मी म्हाका यहाँ तुम्ही आपवले आणि 2 जापणे जागून दिले मी कॉस्मॉस टीव्ही जोगो आणि आमची जमाते जोगून शुक्र अदा करता आणि मी अल्लाहकडे दुआ करते की अल्लाह ताला त्यांची एक मरता बालबाल मगफिरत करो व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. मरहूम जियाउल्ला साहेब चूंकि आमकां बरी वाचता पडले तेंचे सिरीन आमी एकदां धाकले होते तरी तेता आमी खाली नांव आयकल्ले तेंचे बरी सा मानशे खेळा भितर फुडें होते बोलून तास आमी तेंचे बॉस जनाब अर्शद शाबंदरी कडेन फोनात कॉन्टॅक्ट केलो बल्ली सा अवसाफ बयान केल्ले त्या तिंपरा मगरिबे जराशी फुडें आनी एक तरेन सम्मान पयला अर्ज केला आपली सलाम पावत कर बल्ला तुमकां आनी बीजे एक चीज सांगला काका भुसलान आप तिनचे सिरी खेलते उठते बेचते होते जाऊँ सकता तिनके क्या गलती डाली बीएड माफ़ी सबब दरख्वास्त केला तुमचे मैं तेंचे गुजारिश करता कि अगर कहीं कुछ तकलीफ पावली दे माफ़ करूचे हेजे अलावा मखसूस चंद तेन अवसाफ बयान केला शायद इंशाल्लाह येतले या बाज चीज़ सुगो सकता एक चीज़ तेन आपले भौशी बारात बयान केले कि उलमाची भल्ली मोहब्बत होती हेंचे दिला भितर केत्ता खातलीन सुन्नतचो लिहाज धरूचे कोणी बिस्मिल्ला आटो विसरले तांकां बिस्मिल्लाची याद दहानी करूचे आनी कोणी चेडूया कोणी माणूस आटो विसरून दावे हातीन खाते वाटे तेका सांगते होते की दावे हातीन खाव नजे उजव्या हातीन खाव काज बोलून हेजे अलावा एटली बीमारी 4 वर्षे बीमार रहे लेकिन केत्तो बीमारीचो तस्करा करते नव्हती घेन हादीसे भितर येता की कोण्या आपला पांयाक काटोको खोसता घेन अल्लाह तेजे गुन्हा माफ करता तुम्ही आजमावा 4 वर्षे बीमार राहिले आणि शिमको तकलीफ आराम पाव तकलीफ बेसू तकलीफ हेजे बावजूद बर्दाश्त केली शिकायत नव्हती थोडा भितर तरी इंशाल्लाह अल्लाहची जातीन आम्ही उमेद धरवता की यकीनन अल्लाह यांची मगफिरत केली एकदम बिलकुल पाक साफ जाऊन गेले इंशाल्लाह अल्लाहची जातीन आमकां हिकच उमेद धरवकास आणि हदीसे येता की सम्मान ज्यादा आजमाइश है बला निक्की मनशा उपर रावचे नबियापासून व्हडली आजमाइश कुन्या उपर येऊ सके नाही खुद आमचे नबी बारात ऐकला आदमी कि हुजूर सल्लल्लाहु अलैहि अल्लाह 3 आंबुले चढवे दिलो 3 चढवाचो इंतिकाल जेता चढवे धकली होती आणि 4 धुआ भितर 3 धुआचो को इंतिकाल एकदम जवानी भितर एक धू वरली होती औलाद भितर तरी नबिया ऊपर सम्मान व्हडले आजमाइश इब्राहिम अलैहिस्सलाम उजा भितर काळून उकून गेले आदम अलैहिस्सलाम ऊपर हर नबी तुम्ही पला आजमाई हुजूर सल्लल्लाहु मामाचो इंतिकाल जेता हुजूर सल्लल्लाहु 6 वर्षाची चेडू होते बापाचो इंतिकाल जेता हुजूर सल्लल्लाहु मामाची पोटा भितर होते आजो बापा एक होते जो कोण पोस्तली मनशे बल्ला बरेन लाड करतले प्यार करतले मोहब्बत देतले त्यांचो इंतिकाल जेता हुजूर सल्लल्लाहु 8 वर्षाचे होते आणि एक मेली होती 25 वर्षे तुकून 50 वर्षे सर
जे तायन मदतची जरूरत होती तर ते एक मेली आणि एक चाचा सम्मान व्हडले सपोर्टर दोघी जणांचो इंतिकाल 3 दिसाचे फरका भितर तेजे मग अल्लाहचो हुकूम आयलो फला अबुल यासीन तुम्ही परणे करा अखीर सुजान जाला मग 8-9 मेल अबुल यासीन परणे करचे हुकूम अल्लाहचे हुकमान केले ते हुजूर सल्लल्लाहु सगळी जिंदगी आजमाईश भितर सहाबा पला तुम्ही 30,000 सहाबा 30,000 मुसलमान शामचे इलाका भितर जिथं ताऊन येलो समान वडलो ताऊन 30,000 मुसलमान एकच सरी शहीद कोण कोण आहे ते मुआज बिन जबल जे कोणा बरात अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले अअलम उम्मती बिल हलाल वल हराम मुआज बिन जबल मुझे उम्मत चो सम्मान वडलो आलिम मुआज बिन जबल तिनको शहीद अबू उबैदा बिन जर्राह जे कोणा बरात अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले लिकुल्ली उम्मतिन अमीन व अमीन हादिही अल उम्मह अबू उबैदा बिन अल जर्राह औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम हर उम्मत चो एक अमीन राहता घेन आणि मोदी ही उम्मतीचे अमीन हजरत अबू उबैदा बिन जर्राह हेच्या अलावा वडले सहाबा त्यांचे इंतिकाल झालो तरी कोणा ऊपर काही बीमारी येता तरी एक तरी अल्लाहकडे आफियत मागू कास हाजी से भी तरीता एक मरतबा एक सहाबी दुआ करते होते या अल्लाह मका तू सबरची तौफीक दे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐकल्याने नाराज झाले की का तू सबर मागते वाटे का बीमारी बर्दाश्त करू शकता अल्लाहकडे सबर मागू नका सबर कितना करतो माणूस बीमारी आईला मग अल्लाहकडे आफियत माग की अल्लाह मका आफियत दे बोलन तरी कितना बीमारी आईलान आम्ही एक तरी इशी बनले जे की आम्ही बर्दाश्त तुझी ताकद अशी नाही एक मरतबा अल्लाहचे नबी एक सहाबीची याद येते गेले एकदम बारीक जाऊन गेले होते सहाबी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछले का अल्लाहकडे दुआ करणार तुम्ही तिने बोलले का अफसलान मी अल्लाहकडे ही दुआ केला ती की अल्लाह जेटले माका नेला मग तकलीफो देऊचे असे माका नेला मग तकलीफो देऊ नका जेटले देऊचे असे दुनिया भितर कस दे का देऊचे असे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले कोण सांगितले तुका ही दुआ करू ही दुआ अल्लाह हमका शिकवला ते रब्बना आतिना फिद दुनिया हसना वफिल आखिरती हसना वकीना अजाब अन्नार अल्लाहकडे मागू कस की या अल्लाह दुनिया भितर को खुशहाली दे आफियत दे आणि मेला मग आखिरत भितर को आणि जहन्नमाच्या आजबापासून मरो बहरहाल एक तरी मरहूम बर्दाश्त केले 4 वर्षे लेकिन थोडा भीतर शिकायत नव्हती अल्लाहकडे आफियत मागते होते लेकिन कोणाकडे शिकायत नव्हती बसा वखत माणशी शिकायत करता की अल्लाह आमचे चढवाका दाखलूचे होते आमची धुळेका दाखलूचे होते या आमची मामा आमचे बापाका दाखलूचे होते अल्लाह दुसरे मिळेल नाही का आम तौर पर भडकलेचे माहौल भीतर ओळखू पण नाही दुसरे अबुल्याच्या मुलाची जबान भीतर बल्ली सही अल्फाज राहतात आम्ही एका एकदम मासियतचे अल्फाज बोलू शकता बीजी एक सिफत होती मरहूम भीतर एकदम कदम आखलते होते तरी एकदम अजमोन आखलते होते घेन त्यांचे भावस तस्किरा गेले फोना भितर की को ठावा बारात काही जापूचे असे त्यांना की फला ठाव घेऊचे असे तरी अजमवते होते पुसते होते घेन हे ठावा बारात कोणी जापते वाटे का बोलून पहिला बस राहता ते माणूस चीजाची बै करते राहता घेणते राहता दुसरो माणूस होतानी ज्यादा रुपये सांगतानी ती चीज घेऊन सोडता हे घेऊन रोखून गेला हा ठावा बारात एटलो एहतियात करते होते की त्याचे भावस तस्किरा केले एक को ठाव घेऊचे असे पहिला बोलते होते की खबर काढ की कोणी हे सिलसिला भीतर भावताव करते वाटे का बोलून कोणी ठावा बरा जापते वाटे का बोलून तेत्ता असर कदम फुडे बढवते नव्हते बीजे जपनी बल्ले का वावसलान आपसी ताऊनची बल्ली फिकीर जेता जिद्दा बिद्दा ते अंगड घालते होते हे पार्टनरशिप जाते होते आपल्याकडे बल्ले घेऊन की पहिले अर्षद केव काम करूचे आजमवू नका येता दुसऱ्याचे कामारावचे मुनासिब नाही मी जेता इंशाल्लाह अंगड घालतलो तरी बराबर उभे राहतलो तरी इंशाल्लाह मुझे सरिकत राहून कास मी मेली चढवा तारी देतलो भावळा चढवी जेटलो वाटे इंशाल्लाह एकच सरी आम्ही काम करू ही फिकीर होती आपसी मोहब्बतची की अगर मी काही करू शकता आपले सरी धरून काम करतलो बोलन हे ज्याला बीजे तसकी चीज होती यांची भीतर की भावडा बंजासरी भल्ली मोहब्बत होती त्यांचे सामने को कितना वल्डे आवाजीन जापते होते आणि त्यांचे भावशीभूत जनाब ईसा शाह बंदरी जामियाचे तालिब इल्म खुद सांगले का रुसलान अस्कारचो बल्ली एहतिमाम होतो घेन सकना तिंपराजे घेऊन ते अस्कार होतो आणि ह्याच्या अलावा 2-3 चीजों सुकू सकता इंशाल्लाह ते मग मौका मिलन बयान करते लो हे में इंशाल्लाह एक दरखास्त हाजरीन भीतर अगर कोणी बल्लीसा त्यांचे सरी उठते बेस्तली माणसे होती या त्यांची खेळलेली माणसे होती त्यांच्याकडे दरखास्त का गवना अगर कोणी तासुरा सांगू चाहता आणि काय त्यांचे सिफात तुमका कळता ते इंशाल्लाह रे खबर करूचे त्यांना इंशाल्लाह मदत करू वाटले हे जे मग मी त्यांचे सरी खेळलेले एक नौजवान जनाब अब्दुल गनी सुबेदारा दावत देता
की तेंचे सिलसिला आपल्या तासुरात बयान करूचे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. मोदो जखन तो दौर होतो कॉलेज टाइमा पर मोदो तो खेलूसो दौर तो आणि ते मैं अक्सर दुसरी टीमेत को बली खेलला थे यानी रमज़ानी टीमेत भी खेलला थे तेजा अलावा भी असले रॉयल टीमेत खेलला थे. इसलिए एक टॉर्नामेंट धरलो ते अब्दुल अजीज आमचे कलता लब्बैक भितर ते संबरा सामने एक टॉर्नामेंट होतो. ते टॉर्नामेंटा भितर फर्स्ट टाइम जो कोण म्हाका असले लब्बैक भितर आमचो उद्यावर तुमचो हो होतो उद्यावर आमचो फहीम थंयचो म्हजो क्लासमेट तो कॅप्टन होतो. तो असले म्हाका पयला ऑफर दिलो तो की असले तूं आपल्या खेळूंक का म्हणून. तर मी जे किता तिया गेला मग आमचो उद्यावर इस्तियार वडे तो म्हजी पाड धरलो की तू कॉस्मोसा रिकस खेळू का म्हणून. आणि म्हाका हो सांगून धरलो तो की आपले हिंगाच खेळू का. ते मध्ये फर्स्ट टाइम मी तुमकां सांगता खाली तेजेच मिलल्लो. हालांकी फुडें तालुका होती म्हाका तसली मोहब्बत नव्हती. ते किता म्हाका आसले तो इस्तियार म्हजी पाड धरून करून खेळू आयलो. तो फर्स्ट टाइम मी जे कितें खेळ्ळा तेसीन तो खतुगून आज सारको म्हाका तो सोडला आनी म्हाका इशी घेवन गेलो की आजमोगो सकल खेळो मी ह्यार तरी जंप मारच्यो म्हाका आजमो दिला तो आपले सरीन बराबर म्हाका घेवन दवरलो. आनी असले आमी हे रकमान आमकां मोहब्बत जाली की ती मोहब्बत आज सारको ती बाकी दवरलो तो. येता गो की एक मासा फुडें को म्हाका असले अगर एक कॉल आयला तर मेसेज करून पुसूचे खे वाटे का वाटे की मुलाकात जाल नाय चार वाटे काम. ते म्हाका आठव पडलो तेजी सिफात जे कोण ते अशे माशाअल्लाह समूह तस्किरा केले भली सर सिफात तेजी होते सम्मान व्हडली जबरदस्त चीज कारण तेजो चेहरा कितना हसमुख कितना हसते रहे. दूसरी चीज़ क्या बोला सम्मान घेऊन वचचो एक अल्लाह पाक तेजी सलाहियत दिलो तो. मैं आमचे जिम्मेदार आमचे युनुस मोल्ला वाटे ते नासले एक मिसाल धरते ती कितना ती मिसाल म्हज्या दिमागा भितर. हालांकि हो जो कोण अवसाफ है दिने भितर रावूं कास ते मला युनुस सांगते तेका बदलान एक मामाची दोन चेडवां रावता. एक चेडू बोलता मामा कडेन की मैं असले खेलू होता हाँ यानी मतलब तेंचे जरी मैं टीमे वचून जॉइन जाता. आणि एक चेडू बोलता की तुम्ही मुळे समूह खेळू या मतलब एक टीम तयार करची सिफत आणि एकला असले वचून जॉइन होवची सिफत. हे दोनां भितर कितलो फरक आहे का म्हणून ते दोनां भितर इतलो जमीन आनी आसमानचो फरक जाले. यानी आपली जमात घेऊन करून वचूची एक व्हडली जबरदस्त सिफत आणि वचून जुडची एक अलग सिफत. मगर आमचे जियाउल्लाह शाहबंदी तर ही सिफत होती की असले अम्मा घेऊन होतो तो यानी जोडतो तो हे रहमान की तेंचेच कोण आलं जाते नव्हते तितली मोहब्बतेन अम्मा घेऊन होतो तो. ती सम्मान व्हडली खोशी ते जबरदस्त वेळान जबरदस्त ती सिफत ती होती. आणि मोजेंदा इतलो तालुका म्हणजे करीबी तालुका होतो आणि ती शिगो माशाअल्लाह सवत भावाचो म्हाका तालुका आहे करीबी. मगर भल्ली ज्यादा तेजेनकच म्हाका सामान तालुका जाल्ली. मगर तालुकात अल्हम्दुलिल्लाह बरकरार धरूच्या सबब तेजी असले घेऊन वचच्या सबब भली जबरदस्त चीज ती अक्सर हालांकि सिफा समाप्त राहता मगर सिफात उभरावंक आला तितली आसान चीज न्हय. सिफात उभरावची व्हडली जबरदस्त चीज की ती मैदानात म्हणून उतरूक आस ते तर भली टावा पर अल्हम्दुलिल्लाह म्हाका असले साबिका पडले ते की आमी असले भली टावा पर असले मसले मसाइल आयला मोको ते सॉल्यूशन सबब को माशाअल्लाह सामने ओवरान काम करतो तो घेऊन वचच्या सबब खेळ खत्म जावचे कहीं तो रिजल्ट येवच्या सबब ते अल्हम्दुलिल्लाह म्हाका भली खुशी होती ते रावन करून. आणि असले म्हजी मोहब्बत को भली भली ज्यादा होती. तर आजको असले आमचे संमेलन तो उठून गेलो आम्ही आजमोल को की दुनियातून अशी अचानक वतलो म्हणून की असले सिहाते निको होतो. खैर अल्लाहची मर्जी आणि अल्लाहचे असले जे कोणतं अमर येता तेजे आम्ही रोखूंक शकनाय तो अल्लाहचो फैसला तो. आणि हेचे सबब आम्ही सम्मान व्हडली सबक आमचो का हासिल करूंक आपल्यान ही दुनिया तुका आमकांकूय वचचे आज असले आमी ताका खांदू दिले फौसा आमकां दुसरे कोणी खांदू दितले आणि ही दुनियातून आमकांकूय सामक रुखसत जावंक पडटले. मगर ही दुनिया तू वशे ना फुडें काय इसलिए अमल करूंक आस जे कोणतं अमल पर अल्लाह राजी करूं अल्लाह राजी जावंक आस. आणि आमच्या ती इसली कोणतो गुन्हा जालो जे कोणतं आमच्या अल्लाह नाराज जाता हे आमी अल्लाह कडेन मागूंक आस. अल्लाह जे ते गेल्ले तेजे आमी ते मगफिरत ते करचे तांकां अल्लाह ताला अल्लाह भरपूर मगफिरत करो
आनी कबरेत बी तांकां राहत नसीब करो, करवट तांकां असले जन्नत नसीब करो आनी तेंचे अल्लाह गुनाह माफ़ करो आनी असले तेंचे घरवाला समा को सब्र जमील अता करो. आमकां गो अल्लाह पाक असले ही दुनिया वचना फुडें असले तयारी करची तौफीक दो. व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. जज़ाकल्लाहु खैरा. हेजे माक जनाब मौलाना तैमूर नदवी कडे दरख्वास्त करता की मरहुमा सिलसिलात खूबियो बयान करच्यो. अस्सलामु अलैकुम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल अमीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन. अम्मा बाद. आमी हिंगा मौसूफचे बारात आयकते वाटेर आमचे साईं भितर आसले आमची बिजी एक आबुली गुजरली होती. मी खास करून तिजे बारात सांगू येयल्लो. आमचे जोगून ते पोरणे घरे आमी जोगून ते राहते होते ते घरे असले एक आबुली होती. ते तिजी चंद चीज़ो इसलिए है कि आमचे सर्व बाकायदा काबिल तकलीद एटली निक्की आबुली होती ती. तिजे नाव असले बीबी आयशा खरुरी म्हणून. तिजे पुते अल्ताफ जाकीर आनी असले अशफाक म्हणून आमची हिंगा हक्कारे बोलतात ते घरे राहती होती. तकरीबन तिका 85 वर्षी होती गुजरतनी. शायद साईंतली सामू माणसे असले गवाही को जावंक शकता की ती अबुली असले आज सरकाऊ शेजेरे सामनेरे आसपासची माणसं असली को भली कम जापती होती. ही व्हडली खुबी ही अबुलीची की असले ती सगळी जिंदगी भितर अशी मेजू शकता की घरच्यान भायर पडली. 4 या 5 मर्तबा 85 वर्सां भितर 4 या 5 मर्तबा अल्लाह कुराना भितर तो खुद हुक्म है की असले अबुली घरच्यान भायर वचूं नये म्हणून. ही भल्ली व्हडली खुबी आहे अबुलीची. भल्ली मला भल्ली कस कम सगळे खानदानी माणसे असले पर्ना वगैरह होते ती अबुली एकली घरे राहती होती आणि नावजीची इसली पाबंद होती की आमचे 8वीन असले आमकां हटोको नाही की एको नावाज तिका सुकली ते हत्ता की एको ताज्जुद को सुकल्ले आमकां हटोना. आणि तिची एक बल्लीसा खुबियो राहता पोरणी खयालाची अबुली होती. आम्ही फुडें तुकून असले सुजान माणसाचे तोळींको ऐकते होते की बांग बल्लामगेर असले दार उसवते होते. ती बोडी तकरीबन 40 या 50 वर्षे जर असले फारा नावाजले मी दार उसवली देखत घरचे. हे पोरणे सुजान सांगते होते की बरकतो नाजिल जातात ना बांग बल्लामगेर असले दार वगैरह उसवूंक ते असले एटली खास करून हिंसा चीजाची असले भल्ले ख्याल धरवती होती ती अबुली. आज ती गुजरली. खास करून तुमच्याकडे गुजारी आहे की तिये सवको दुआ पिता आठवत रावचे आणि असले आमिको असले घेरे असले हो माहौल पैदा करूची कोशिश करूची. तिची बिजी एक खास करून खासियत आहे की कुरान असले सगळो दीस पडती होती. बाज सुजान आमच्या गांवा भितर वाटेत अबुल्योको वाटेत आमुलेको वाटेत आमकां कळ नाही कळो आणि हदीस भितर को येता आणि असले उलमाचे अकवाल भितर को येता की चंद माणसे इसले राहता की आम्ही त्यांना पल्लान वळखूकच सगळे नाही की निक्की माणसे म्हणून आम मनशापर्यंत राहतात ते. लेकिन त्यांची चंद खुसूसियतो इसली राहता की असले कोणना कल नाही कस एको नावाज सोडणार एको तहज्जुद सोडणार आणि बाहेर माणसा कल नाहीत कस. आणि खास करून अबुलिया भितर ही सिफतो राहतात माणसा वगैरे ज्यादा कल नाही. तासो असले आम्ही हेजे उपर अमल करची कोशिश करचे. बल्ली बल्ली शुक्रिया. जज़ाकल्लाहु खैर. अस्सलामु अलैकुम. जज़ाकल्लाहु खैरा. हेजे माक मरहूम जियाउल्लाह साहेब आसरीन उठल्ले बेसल्ले आणि भटकल न्यूजचे एडिटर त्यानं फुडें तेंचे मरहूमचे व्हडले भाव जनाब चोडापा इस्माईल साहेबा कडेन गुजारिश करता की एक जिंदगीचो व्हडलो हिस्सा तेंचे सिंग गुजरवला आहा आनी धाकले भौशी पर्यंत लाड प्यार केल्ले हेन तेंचे कडेन दरखास्त अशी की तेंचे महासिन आमचे सम्य बयान करचे. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया फ़दख़ुली फ़ी इबादी वदख़ुली जन्नती. मोहतरम कादी साहब डाइस पर डाइसोवर असलने मुझे मुअज़्ज़िज़ हज़रात आणि आज मुझे चढ़वा सबब मुझे भवशी सबब ताज़ियती से जमा जनी मुझे भड़ानू. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बिला शबा ही दुनिया आनी जानी आणि फानी अशे आणि ही दुनिया भितर आयला मग हर सम्मा को ही दारुल फानी तकून दारुल बका तरफ रुजू जावचे कूच करून वचूचे जरूरी अशे. अल्लाह ताला ही सच्ची हकीकत ही अशे की मौत एक सच्ची हकीकत अशे
आणि हट सम्मा को इस दुनिया तुकुन वसुकास अल्लाह ताला से इरशाद को अशे कि कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत आणि कुल्लु मन अलैहा फ़ान, ही दोन चीज़ों को अल्लाह ताला हमका सांगला ते हर नफ्स जे क्या अशे दुनिया तुकुन वसुची अशेकस आणि हमका सम्मा को अल्लाह ताला फरुज जानो सुकास बाकी लोगों की ज़ात सिर्फ और सिर्फ अल्लाह की है। मुझे अजीज़ भौड़ानों आसमो जो भौस्ती में मरहूम बोलते काबुल में मरहूम आज तक बोलते वाले मैं आज तक चेड़ू बोलो मस्त तुमका सांगता मुझे कम उम्र तो मुझे बापा से इंतकाल झालो आणि ही भौडा बंजा मी एकाशे मुझे चणवापर्यंत प्यार केलो आणि अल्लाह तालाची फजल करम ही सव्वाच भौडे म्हणजे मुझी इतनी इज्जत केले आज तर को इंशाअल्लाह बल्कि मुझे सरी मुझे मोहब्बत से इजहार केला वो भाव को मौजूदा मका भली तो आज इतना आटो पड़ते हैं कि मैं कहता हूँ मैं घरात दाखिल बेखिल झालो तरेन उठून माझा एहतराम उभे राहतो शब्द भावली शिव करतो लेकिन मोठं ज्यादा कर एहतराम करतो तो उभे राहतो मैं कई मला सांगलो मैं आयला बेटा हमेशा बरोंची जरूर नाही मैं बोलो भाव से तुझो आमचो पर एहसान है हेच आपले आणि मुझे सबक भावडे बन को अल्हम्दुलिल्लाह मुझे एकच आपले बोलते राहतात कम उम्र तो मुझे बापा गेले आणि धाकली तकली चढवे मी 10 भावे बनलो आम्ही जे काय अल्लाह ताला मुझे हातीन त्यांची सम्माची परवरिश करूची अल्लाह म्हाका तौफीक दिलो आज मुझे तना मुझो एक भावच जुदा जालो आज तुम्ही कॉस्मो स्पोर्ट्स सेंटर जे कोणते आज तो जो ताजीची जलसा केला हा मैं तुमसे सम्मान से भली मशकूर ममनून बढ़ रहे हैं इदारा लोग तो भली सर अपनी मोहब्बत से इजहार कहलाते हैं भली इजहार कहलाते हैं अंजिकों तो स्पोर्ट्स विद्या जो नाव केलो सिर्फ स्पोर्ट्स की हैसियत नाव केला बल्कि अपने अखलाक से अपने नाव पैदा कहलाते हैं तो कभी स्पोर्ट्स सेंटर होकर स्पोर्ट्स सेंटर में बल्कि तमाम भटके के स्पोर्ट्स सेंटर तक इज्जत करते होते एहतराम करते होते कितना करना को तो काय बदलना है आणि हमेशा व्हडलो कमाल करना तजीच अपनी आमचे तमाम नौजवान आमचे स्पोर्ट्स सेंटराचे ऐकते होते भली सब बेसून आला त्याचे खास म्हणजे फैसल बिसल सब वगैरे याला मी एकेला नाव घेतला सम्माची मोहब्बत इतना असं झाला त्यांची मोहब्बत त्या आतिफा सरी अर्शद गंगावली सरी से इतना कोण असं त्यांची मोहब्बत सरी त्यांच्या बाकायदा राबीते सरी होतो जे काशी तो भली नहीं अखलाक से होतो हमेशा भौड़ा बनण्याची फिकीर हमेशा समय मोहब्बत राहूंकास कोशिश राहूंकास का किस्म ही ते तही होती आणि एक चंद दिसाबळे मरू चंद दिसाबळे बोललो भाऊ जरा मागीर मगरिबान आवजे ये मुझे चढ़वा से शबीना मक्तबा में थोड़ा दाखिला करूँ कास मैं किसी मगरिबान आवजे फुड़े पावलो मैं होता दिया चंतियाँ सैदिना आलिम जती बेतर दाखिला करता बेटा बोलो ना मेरे को एकदम मैं मुझे चढ़वा से कोणते उस्तादा सरी घालते बैठी थी पंक्तलों में माली ऊपर एक उतारते होते लेकिन मुझे बहुत सख्त सरी अल्लाह ती माली ऊपर एक अपने चढ़वाती बेसोले आणि ते उस्तादा तरी बेसोले पलून का खुश झालो जिसकी कसम तुमची मरकजी खलीफा जमात मुस्लिमीन जे काय अशी आज ती चढ़वाती काय असे तर ये कराते ऊपर इनाम दिले का खुशी झाली होती ते काय अल्लाह आपली जिंदगी तर एक तो धक्कलो छोटे गवार ढळलेलो पडलो तो बल्ली खुश झालो बल्ली खुश झालो मैं मरकजी खलीफा जमात मुस्लिमीन जो शुक्रिया अदा करना कि ते जिंदगी भीतर तो एक मौका को पडलो आणि बल्ली सर मुझे ते इस्तीफा देता अटली हमारे में कहीं सांगू सके ना जे काय मुझे भाऊ को सांगलो मौलाना यासीन साहब को त्याचे बाळा सांगले आमचो होको सांगलो आमचो सुबेदार आमचो अब्दुल गनी को मुझे मौलाना बस मैं ज़्यादा सांगू सके ना मैं बस मैं दुआ करते इस अल्लाह ताला तुझे बाल बाल मगफिरत करो तो तमाम सैयाह हसनात मुबद्दिल करो तो ये कब्र अल्लाह ताला अपने नूरान मुनव्वर धरो मुअत्तर धरो आणि जन्नतुल फिरदौस होते का आला मकामत तो ये चरमा मिली चरमा हमका तमाम भौड़ा बन्या सम्मा को अल्लाह ताला सब्र जमील अता करो बस इन अल्फाज सरी मैं तुमकी सम्मारे दखाती हूँ ताकिन तो ये सब हमेशा दुआ करा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। हजरात जन्नती मनशाची सिफात भी तर सांगून गेला की माणूस एकदम नरमदिल राहता आणि हर दिल अजीज बोलू शकता आम्ही आणि अल्लाहचे नबिया पुसून गेले हुसाला खुद सांगले अला उखबिरुकुम बि अहलिन नार का मी तुमका सांगू की कोण जहन्नमी मनशे कोण का बोलून सांगले का पुसलान
कुल्लु उतुल्लिन जवाज़िम मुस्तकबिर अव कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम. जे कोण घमंडी राहता घेन यानी आपला आपण वडलं ओळखूचे दुसऱ्याची जपणी घेणू तयार जाणार आपण का बल्ला ते कस कोण का बल्ला की का अपनी जपनी सालोन मावचे चाहे गलती ऊपर रहो. इसनो माणूस जहन्नमी बनून गेला जो कोणामध्ये रुबाब राहता, तकब्बुर राहता, सरकश राहता आणि बखील राहता. माल जमा करता जमा करता जमा करता दुसऱ्याची फिकीर नाही. हे आम्ही आता मरून जियाउल्लाहचे अवसाफ ऐकते ऐकते गौर करते वाटे में कि हर जहन्नमी सिफात पासून दूर देखते वाटे ने त्यांचे भितर माल जमा करून धरवची सिफत होती, ही बुरी सिफत होती. ने त्यांचे भितर रुबाब होतो एटलो सिफात तुम्ही ऐकते होते, खेळा भितर एटलो फुडे होते. हे जे बावजूद आपला आपण रुबाब नाही कस आणि न त्यांचे भितर जर्रा बिन सरकशी होती बल्कि आम एक मामूली इंसानापर्यंत जिंदगी गुजरवली आहे. तर हे सर अवसाव आम्ही कोशिश करू की आमचे दिला भितर को आम्ही इंशाल्लाह पैदा करू का. हे जे मग कॉस्मोस आल इमारात तर्फीन तावेती करारदाद येऊन असे ते का पेश करूच्या सबब समान रुकनुद्दीन आवाज देता तीन पेश करतेला. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. ताज़ियती कलिमात बरवफ़ात ज़ियाउल्लाह शाह मंदरी फ्रॉम कॉस्मोस यूएई. अस्सलामु अलैकुम. बिछड़ा कुछ इस अदा से कि रुठ ही बदल गया, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. कल का दिन कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर के लिए नहायत ही अफसोसनाक दिनों में शुमार किया जाएगा. कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर की नहायत ही फ़आल रुकन और माजी के बेहतरीन और हर दिल अजीज़ खिलाड़ी ज़ियाउल्लाह शाह बंदरी दाइए अजल को लब्बैक कहते हुए इस दार फ़ानी से आखिरत की तरफ कूच कर गए. ज़ियाउल्लाह शाह बंदरी वे एक वक्त कई खेलों में महारत रखते थे. वो क्रिकेट हो या वॉलीबॉल या कबड्डी, हर खेल में अपनी नुमायाँ पहचान रखते थे और खेलों में अपने निराले अंदाज से शायकीन को अपने गुरुवेदा बना लेते थे. खेलों में कायदाना सलाहियतों में उनका कोई सानी नहीं था. संजीदगी और मुस्तकिल मिजाजी से किसी भी सूरत हाल को आसानी से संभाल लेते थे. सौम व सलात के हमेशा पाबंद रहे और लोगों के साथ हमेशा कंधा पेशानी से पेश आते थे. ज़ियाउल्लाह शाह बंदरी का शुमार भटकल के अजीम खिलाड़ियों में होता है. उनकी वफ़ात का सानिहा कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर ही के लिए नहीं बल्कि पूरे भटकल के लिए भी एक अजीम सानिहा है. ज़ियाउल्लाह शाह बंदरी भटकल की तारीख का वो सुनहरा नाम है जिसे कभी फरामोश नहीं किया जाएगा. ज़ियाउल्लाह शाह बंदरी अपने कायदाना सलाहियतों से कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर को उन नायाब हीरों से नवाजा जिन्होंने आगे चलकर कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर के खेलों की तारीख मुरतब की और कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर को नुमाया मुकाम फराहम किया. हम कॉस्मोस यूएई के तमाम ओहदेदारान, अराकीन इंतज़ामिया और जमी ओहदेदारान अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ करते हैं कि अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए, सय्यात को हसनात से मुबद्दल फरमाए, जन्नतुल फिरदौस में आला मुकाम अता फरमाए और पसमंदगान को सब्र जमील अता फरमाए. वस्सलाम. जनरल सेक्रेटरी कॉस्मोस यूएई. अस्सलाम वालेकुम. ये मग कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर तर्फीन ताज़ियती करारदार पेश करूच्या सबब जनरल सेक्रेटरी जनाब मौलाना अंजुम गंगावली आवाज़ देता तीन पेश करूचे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद. ताज़ियती करारदाद पेश करूच्या फुडें एक दोन तीन चीज़ों में खास कर तुमकां सांगू चाहता. मैं इतना जो कोणते है यहाँ जलसा है उनच्या फुडे तेंचे जो कोणते पोरणे दोस्त आणि अहबाब होते तेंचे तरी मैं दोघांना तिघा जण जापलो. तें खास करून तीन चीज़ांचो तस्किरा केले. तो जिशी काय सामू सांगले काका बुसलान सम्मा जो कोणते है तो एकजूट धरवतो. तो तेजी एक व्हडली सिफत गाव तिका बुतलान हर प्लेयरा सगळी टिमे आपली हयात भितर तो एकजूट धरवलो आणि हमेशा त्यांची सरपरस्ती केल्या पर्यंत तेजे शरीर आलो. आणि गुजरूचे चंद दिसा फुडें घेन जो कोणते पोरणे प्लेयर्स वटे जैसे मोदो खुद भाऊज वटे आणि अब्दुल बासिद वटे, तहा मुअल्लिम वटे, यांचे कडे सर तो दरखास्त केलो गेन काका बुसलान
आम्ही जो कोणते पोरणे खिलाडी वगैरे वाटेत मिळून करून एक ग्रुप करूं आम्ही केटली का मुद्दत झाली काय जापे नाही पुढे जे कोणते आमचे तालुकात वते ते तालुकात इथं आमचे नाही दूर दूर झाला आम्ही एक असले जो कोणते पोरणे आमची जो कोणते खेळला हा सरी ते नासले ग्रुप करून आपसीत आम्ही तबादले ख्याल करते राहो जापते राहो आपल्या इदाराची तरक्की सबब चढवा सबब ही चीज आणि बाकायदा त्यांनी ग्रुप केले आणि ग्रुप भितर जापूच्या भितर त्यांची जो कोणते आहे त्यांचे हालात सिलसिला भितर आमचे साईंचे सिलसिला भितर साईंची चढवाचे खेळाचे सिलसिला भितर तो बाकायदा हे जे भितर ॲक्टिव्ह मेंबर जाऊन करून होतो गेन आणि दुसरी चीज बीजे हेजी खास खसूसियत में तुमकां सांगू चाहता हे जो इखलास पला केटली हात दर्जा इखलास होतो आमची जेत्ता नवी इंतजामिया आम्ही तश्कील दिले इंतजामिया तश्कील दिला मग सदारती जो कोणते हेजे भितर 2 माणसां नुकडोसो आमचे दस्तुरा भितर एक हे असे त्याच्या सिलसिला आम्ही मशवरा करते राहते ते मे आणि आमचे सदर साहेब जो कोणते मशवरा करते राहते कोणा नुकड्यो हे जो मशवरा चालतो होतो हे जे भितर असले आम्ही इकडे बेसून करून काय हे केलं पूर्ण माणूस जो कोणतो ज्यादा वक्त दिला ते आणि गावात वाटेत ते का आम्ही इंशाल्लाह हे तरजीह देऊचे निक्के आहे आणि हे जे भितर जो कोणतो होतो आमचो जियाउल्लाह भाऊकच होतो तो असले विजा जो कोणते जे सौदी भितर आपलो रोजगार खतम करून जेता इंडिया भितर आयलो मुस्तकिल हिंगा रावचो इरादा होतो मी तेका असले फोन करून का सांगलो का पुताले जियाउल्लाह भाऊ येता तो मुस्तकिल अल्हम्दुलिल्लाह गावात वाटे आणि तुझी खिदमत अल्हम्दुलिल्लाह आमची इदारा सब भरली है आणि तू चढवा सब भरली मेहनत केला ते आमची ख्वाहिश असे का पुतलान आमची जो कोणती इंतजामिया आम्ही तश्कील दिला हा होंदू ते सदारती हे जेव्हा आम्ही तुका नुकडू चाहतात तू असले चढवाची जेत्ता जिशी पुढे सरपरस्ती केलो तो हे तागो तिची चढवाची सरपरस्ती कर खुसूसन खेळ वगैरे भितर चढवे आमचे एकदा बिगरून वाटे पुढे जो कोणतो माहोल होतो तो नाही तो बीजी ते सबब तू जराशी कोशिश कर बोलू मी खुद फोन करून त्याला सांगलो फोन केला म्हणजे कोणी तो जापने सांगलो वाकई एक मिसाली जापने तो बल्लो काका बुसलान आपली सेहत जो गंदी है ये फिलहाल साथ देना आपला आणि आपली सेहत जो गोंदी आपल्याला साथ देते नाही आपण जरा कमजोर वाटे आणि आपण ह्याच्यात रिकवर जाते वाटे आपली बिमारी आपण रिकवर जाते वाटे आपण ह्याच्याशी बेता तयार नाही आणि आपण असले येता तुम्ही मागा नोकडले आपण वक्त देऊ शकूचे नाही आपली जिम्मेदारी आपण पुरा करू शकूचे नाही ते आता आपला जो कोणते योग्य वर्षा इंशाल्लाह जितना आपण सेहताने आफियतन राहिलो जितना आपल्या हे करा आपण इंशाल्लाह तुमचे सब वक्त देतलो आपली चढवाचा वक्त देतलो म्हणून तो बडो हे केलो आणि सांगलो का आपण इंशाल्लाह योग्य वर्षा या नेक्स्ट महिन्यात तुम्ही हे करा जिशा आपण पहिला केलो होतो इतना हे कर खुद ते का आपली जिम्मेदारी आपण जिम्मेदारी अदा करू शकेन आता आपण ते पोस्टार का करू ही फिकर त्याच्यात होती ही फिक्रन तो आपण का बोलतो इंशाल्लाह योग्य वर्षा आपण हे करतो बोलून बडो हे केलो अल्लाह ती मगफिरत करो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ताज़ियती करारदाद बरवफात रुकन इंतजामिया मरहूम जनाब ज़ियाउल्लाह शाबंदरी तू ही इनके गम में आजिज नहीं ज़ारो नज़ार कितनी आंखें ढूंढती हैं इनको कितनी आंखें ढूंढती हैं इनको बेताबाना आज इस दुनिया की अजब रीत है अनोखी भी निराली भी तकलीफ दह भी सुहानी भी सुबह आना शाम जाना शाम आना सुबह जाना इस दारफानी की हर शे इस मंजर की अक्कासी है और यही इस दुनिया की हकीकत है आए दिन नए सदमात से गुजरती इस जिंदगी ने आज हमें एक और सदमे से दो चार कर दिया कल मुआर्रखा यकम जमादिल अव्वल 1442 हिजरी मुताबिक 17 दिसंबर 2020 बरोज जुमेरात के डूबते सूरज की किरणों के साथ लोगों ने जिंदगियों में मुस्कुराहट और इत्तेहाद की किरणें फैलाने वाले जनाब ज़ियाउल्लाह शाबंदरी साहब की जिंदगी का सूरज भी गुरूब हो गया मौसूफ की शक्ल में एक ऐसी शख्सियत हमसे जुदा हो गई जिनसे इत्तेहाद की शमें रोशन थी
जो अपनी शगुफ्ता मिजाजी और मुस्कुराहट से हर दिल अजीज थे और मुअज़्ज़ज़ व मुकर्रम भी। बड़ों की इताअत जिनका शेवा था। मसरूफियात व मफादात के इस दौर में इन औसाफ का पाया जाना निहायत मादूम है। ऐसे सिफात की शख्सियत जब रुखसत हो जाती है तो दिल तड़प उठता है और तड़पते दिल से ये सदा भी निकल आती है कि काश हम में ऐसे अफराद पैदा हों जो बड़ों की इताअत और इत्तेहाद और संजीदा मिजाजी की सिफात को इख्तियार करके वो काम करने वाले बन जाएं जैसे उमूर उन लोगों ने अंजाम दिए और भलाइयों का और पाकीज़ा सिफात का ज़ख़ीरा लेकर इस दुनिया से रुखसत हो गए। मरहूम निहायत मिलनसार, शगुफ्ता मिजाज, मुतहर्रिक, हक़ गो व बेबाक, सौम सलात के पाबंद, कायदाना किरदार के मालिक और नौजवानों की इस्लाह के लिए फिक्रमंद रहने वाले, खिदमत के लिए हमावक्त तैयार रहने वाले, मेहनत कश और बेज़रर इंसान थे। दौरान गुफ्तगू मुखातब के मकाम और मर्तबे का लिहाज रखना और मुखातब का इकराम करना इनकी आदत थी। हंसते मुस्कुराते चेहरे के साथ मज़ाहिया गुफ्तगू का अंदाज हर एक को इनसे करीब करता। वो बच्चों, नौजवानों और बड़ों और ख़ास व आम से मोहब्बत व अपनायत का सलूक करते। खेल के मैदान के वो शहसवार थे। क्रिकेट, कबड्डी और वॉलीबॉल के मैदानों में उनकी महारत शायकीन को मैदान की तरफ खींच लाया करती थी। इनकी इस महारत की बदौलत उन्होंने इन खेलों में कप्तान और कायद बनकर कॉस्मोस के नाम को ऊंचा किया। खेल का मैदान हो या आम हालात, भटकल हो या बैरून भटकल, वो जहाँ भी रहे नौजवानों की इस्लाह की और इनके दरमियान उखुवत व मोहब्बत और दीनी नहज पर इनकी इस्लाह की फ़िक्र करते रहे। इन्हीं औसाफ हमीदा से और एक के दिल में बसते थे और यही वजह है कि आज इनकी रहलत पर एक गम का माहौल है। मरहूम कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर के कदीम मेंबर थे। इनकी गुनागो सिफात के पेश नज़र बीमारी के बावजूद अराकीन की तमन्ना थी कि वो जारी मयाद में सेंटर के रुकन इंतज़ामिया बने रहें, मगर मरहूब ने माजरत की और इनकी माजरत का मकसद ये था कि जिस काम को यकसुई से अंजाम न दिया जा सके, सिर्फ ओहदे की गर्ज से इसको इख्तियार करना मुनासिब नहीं। इनकी सोच में बहुत बड़ा दर्स था। अल्लाह ताला ने मरहूम को साबिर व शाकिर दिल से नवाजा था। मरहूम ने स्पोर्ट्स के बच्चों, नौजवानों और स्पोर्ट्स की फलाह व बहबूदी के लिए जो कुछ खिदमात अंजाम दी हैं वो यकीनन इंदल्लाह उनके रफ़ा दर्जात का सबब बनेंगी। साथ ही साथ हम अल्लाह ताला के मेहरबान ज़ात से यही उम्मीद रखते हैं कि अलालत के मुख्तसर मुद्दत में मरहूम ने जिन सब्र आज़मा लम्हों का सामना किया होगा, यकीनन वो इंशाअल्लाह उनके सय्यात का कफ़ारा बनने का सबब बनेगा। हम जमी ओहदेदारान, अराकीन वो वाबस्तगान कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटर मरहूम के साने इर्तिहाल पर अपनी दिली ताज़ियत पेश करते हैं और इनके विसाल पर गहरे रंज व गम का इजहार करते हैं और अल्लाह से दस्त बदुआ है कि अल्लाह ताला मरहूम को अपने जवार रहमत में जगह इनायत फरमाए। आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मरूमचे व्हडले बॉस जनाब इस्माईल चेडवपा शाह बंदेरी कडेन दरखास्त करता की ताजेती करारदाद काजी साहेबातीन कबूल करचे। हेजे माग मरहूमचे बहिणी पूत आनी भले ताल्लुक होते तांकां जनाब सईफ शाह बंदेरी कडेन दरखास्त करता की तेन तासुरात पेश करचे। सईफ है तेंचे घरेकच इंतकाल जाल्लो आनी बरी ताल्लुकात होते जिंदगी भितर, उडते बेसते सरी वते काही मुफीद मालूमात आसलें नेवचे बी। तेंचे भावशी पूत याहया शाह बंदरी याहया
म्हणजे मग सुपरस्टार एसोसिएशन भडकल तर्फीन ताजेती करारदाद आयला ते इन्शाल्लाह तेंचे बहिणी पूत मौलवी अंजर गवाई माशाल्लाह हे वर्सा जामा में फारिग जाल्ले हैं इन्शाल्लाह बयान करतले. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ताज़ियत बरवफ़ात जनाब शाहबंदरी ज़ियाउल्लाह साहब. दुनिया की हर चीज़ फ़ानी है. इंसान इस फ़ानी दुनिया में एक मुख्तसर सी ज़िंदगी लेकर आया है. ये मुख्तसर सी ज़िंदगी अल्लाह ने आखिरत बनाने के लिए दी है. अल्लाह के नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है, तुम में सबसे बेहतरीन आदमी वो है जिसके अखलाक सबसे अच्छे हों. इस तरह आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि तुम किसी भी भलाई को हकीर न समझो, अगरचे कि तुम अपने भाई के साथ खुशमिजाजी ही से मिलो. जनाब शाहबंदरी ज़ियाउल्लाह साहब का शुमार भी उन लोगों में होता है जिनके अच्छे अखलाक की, मिलनसारी की, खुशमिजाजी की, संजीदगी की मुआशरे में गवाही दी जा रही है. और हदीस मुबारका से मालूम होता है कि लोग जिस शख्स के बारे में अच्छी गवाही देते हैं अल्लाह के यहाँ लोगों की गवाही कबूल की जाती है. इस मौके पर हम सुपरस्टार एसोसिएशन भटकल भी पसमानदगान के साथ गम में बराबर के शरीक हैं और उनके घर वालों, भाइयों और रिश्तेदारों की खिदमत में ताज़ियत पेश करते हैं. और अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला आपके हसनात को कबूल फरमाए और आपके पसमानदगान को सब्र जमील अता फरमाए. आमीन. मिन जानिब स्पोर्ट्स सेंटर सुपरस्टार एसोसिएशन भटकल. जजाकल्लाहु खैरा. हे मग उस्फा टीमेचे अफजल साहेब अगर मौजूद वाटे तरी त्यांनी तासरात पेश. आऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मैं आमचे ज़ियाउल्लाह भाऊचे एक दोन तासरात तुमच्या सामने त्यांचे जो कोणते खूबी होती त्यांच्या मी तुमच्या सामने पेश करचा होता. पहिली जिस काका बसलान ते आमचे उमरेन व्हडले होते. त्यांचा भाऊ आझार माझो क्लासमेट आणि ज़ियाउल्लाह भाऊ आम्ही कितना पलते होते, कबड्डी खेळते या क्रिकेट खेळते सर. तो सामाची इज्जत करता होतो, इवन वडिलाची इज्जत करता होतो आणि दाखला सिर्फ मोहब्बत करता होतो. ही चीज मी त्यांच्याकडे पडलो आणि आम्ही त्याची पहचान कोण म्हणत होती मगा, लेकिन तो आमकां खोशेन दाखवत होतो आणि आस्ते आस्ते दाखोवचे खैर खैरियत पुसूचे. तिचे कॉस्मोस टीमध्ये फेमस होतो तो. बीजी आमचो फैसल भाऊ होतो कॉस्मोस टीमात. बीजी पहिले नूर होतो, ह्यांचे खेळते होते. लबेगा भितर आमचे अजीजुर रहमान मोल्ला बी लायना भितर सादिक अशी समोर फेमस होते. आणि बीजे एक जपनी काका बसलान जिया भाऊजी ह्यांचो सावकार जो म्हणतो होते दुबईचो, तो इराणी बाबा काम करतो अंगडीतन अब्दुल्ला मलिक बोलून. तो जो सावकार होते माझे बापाचो को स्पॉन्सर तो. आणि मी एक दुबई राहतो, 12 वर्ष दुबई काढलो मी सावकाराशी येड मिळलं मग मी मुलाखत केलो. आमचं जियाउल्लाह भाऊ कशी बोललो माणूस त्याकडे मी मला काल तर तारीफ करता ते. तो बोललो बेहतरीन माणूस हो, हो आमचं कॅप्टन बोललो त्याकडे तिघाऊ कॅप्टन बोललो. आणि 3-4 सावकार होते आमचे इस्माईल बाबू बोलता सामो याची बल्ली इज्जत करतात. आणि ज़ियाउल्लाह भाऊ बोलला मग खलास काय फैसला करची का करची. ज़ियाउल्लाह भाऊ बोललो एकदम इराणी बाजार त्यांच्या आंगड होती ते. मग त्यांनी सौदी गेले त्यांनी येता मोजी काका बसलान आम्ही जे कोण त्या वडिलाची इज्जत करू का आणि दाखला सरी मोहब्बत केला आपला पण आमकां दुनिया आपली इज्जत मिळतली. ह्या बसलान येता जो कोणते हो कोणतो व्हडलो स्कॉलर नव्हतो या जो कोणतो व्हडलो मोल्ला नव्हतो ज़ियाउल्लाह भाऊ, लेकिन हेजी मरूम जो कोणती वेळ भितर एटलो माझी शिरकत झाला हे तेजी मोहब्बतची मिसाल देता. जजाकल्लाह. मैं हेच आपणे म्हणजे खोशेची सांगता की आमची भावळा बंजाची चणवा भितर संबंध पहिलो आलीम आमचो अंजर गवाई जावच्यान का किस्मान ताका खोशी जाली होती. आनी बोलते भाव आमचे खानदान आमकां भल्ले आलीम आनी हाफीज जावंकाच ही एक तेजी व्हडली हसरत होती.
आनी जेटली चणे पडटात सम्माको असे बल्ली हिम्मत अफजाई करची बल्ले पडा पण चेडवा बैला घेऊन नासले सांगतो तो पण ल्हानकच आज म्हणजे सवय अशी आदला कांय चीज नाय जेता आसतले आमचे मालिकाची जनादा नावास आमचो चेडू आंजर पडवलो का किस्मान घरी खोशी जाली की खानदानाचो चेडू आसले आलिम जावन आमच्या खानदानाची एक माणसाची जनादा नावास पडवलो म्हणून आणि दुसरी नावास तुझी कस आज तो पण तो तेका हे झालो बस अल्लाह कडे मी दुआ करता अल्लाह ताला आमच्या खानदानात बली बली उलमा आणि उफास पैदा करो आणि आमच्या समाजाची आणि त्याची मगफिरत बाईस करो जेटले आलिम उलमा जातले इंशाअल्लाह मी सामी तेसवर दुआ करा अल्लाह मरहुमाचे बहिणीपूत जनाब याह्या शाह बंदरी तिकारी दावत देऊन गेली लेकिन ते नेते नाही एक चीज त्यांनी सांगले का भुसलान कि जनाब जियाउल्लाह साहब जितना को घरे येती होती या मुलाकात जाती होती इनका बोलते होते कि बेटा खेला पटरी भल्ली पडना खा आपण को भल्ली खेळलो भल्ली फुडे पडलो लेकिन आज म्हाका एहसास जाते असे की बीजी हिच्या अलावा जे कोणते काम करते ते को म्हाका करचे होते तरी त्याने आपल्या बहिणी पुता नसीहत करते होते की खेलूचे टायमार खेळ तिंपरा टायमार खेळ तरी ही आमच्या एक कारामात चीज आहे आजकाल तुम्ही बोलता की नौजवाना रात दीस एक करून खेळते वाटे खेळू कास हे भितर आम्ही भली फुडे बडू कास लेकिन हर कामाचो एक टाइम राहता आणि दुनिया भितर खेळू आयिल्ले न्हय दुनियात अस्सल जे कोणते कामां आयिल्ले ते काम करना अगर आम्ही दुसरे काम केले तर आम्ही बेवकूफ माणसे आणि ती बेवकूफी खेळूचे टायमार निघतेपर्यंत खेळू कास आणि हर काम टायमार करू कास बेराल त्यांची एक जापणी होती ते चांगले म्हणून सांगूचे हुकूम देऊन गेले होते म्हाका हेजे अलावा मरहूम जियाउल्लाह साहेबाच्या बल्लीसा माणसे गुजरून वता बल्लीसा अवसाफ राहता तेंचे भितर खास करून जेन्ना फुडें आमचे कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटरान ताल्लुक धरतले जनाब नईम सक्काफ साहेब होते बली ताऊन करते होते आणि आमचे जनाब हनीफ गंगावली साहेब बलीसा अवसाफ होते हेंचे भितर ते हेंचे को निक्के अवसाफ आमी आपले भितर पैदा करची कोशिश करू का हेज्या वाला दुनिया भितर बल्लीसा माणसे इसली वाटे एकदम गुमनाम जावन वता बावडे काही तुमच्या तस्किरार नाही गुमनाम जाता अल्लाह कडे इसली माणसाची व्हडलीसा फजिलतो अशे जे कोण काही तस्किराकच जाणाय अल्लाह कडे चर्चा राहता हेंच्यो दुनिया भितर हर माणूस आपलो तस्किरा छान ऐको अल्लाह कडे जी चर्चा जाता बेहराल बलीसा माणसाचे अवसाफ राहता आमकां कल नाही ते आपसा भितर तस्किरा जाऊ का दिजो उस्कुरू महासिना मोहताकुम आमकां सांगून गेला हे जे मग मरहूमचे बीजे एक बॉस जनाब इश्तियाक शाह बंदरी कडे दरखास्त करता की तेंको तेंच्या अवसाफ बयान करूचे 2 मिनिट सांगेन हाजरीन भितर गुजारिश करता कि कुछ कहीं तुमचे बारा सांगू चाहता तो इंशाल्लाह बिला जिसे गहरी मुझे काहीच म्हणलं नाही बी कुछ वाजता सांगूचे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आज आम्ही अल्लाचे घरे म्हजो व्हडलो भाऊस जियाउल्लाह शाह बंदरी मरहूमचे ताजियत सभा जमा जाला आमच्या ख्यालात कोण होते की वो आमकां इतले धक्क्याची सोडून वतलो बोलून तेन्मुळे मोजूद ताल्लुक होतो एक व्हडली भावशेपर्यंत ताल्लुक होतो त्यांचो त्यांचे व्हडले भाऊस आमचे इस्माईल भाऊ हेन वळे सावज बलन हेन म्हणजे सरपंच को जिम्मेदार को सावध हेन आणि त्यांचे घर थिंगा असे मी तिंगा नावाज पडता आमचे भले तिंगा ताल्लुक होतो त्यांची खुबियो जी कशी हिंगा बयान करून गेली व्हडली जबरदस्त आपली ही खुबियो बयान क्या करू शिका पुतलान ही खुबियो माणूस मरून करून होता लेकिन तेजी खुबियो मरण्याचे तरी खुबियो जिंदा राहू कास तासाहेब खुबीचो तस्करा करूचे की ही खुबियो आमचे भितर आम्ही मुंतकील करू कास त्यांची समान व्हडली खुबी जी कोणती होती मुस्तकिल तस्करा जाते असे की त्यांनी समाधान मोहब्बत करते होते आणि बल्ली प्यार करते होते कोपा रहने वाला करना है काही झिडकले वाला करना है समाधान मोहब्बत आणि समाधान एक आपल्याही तुम्ही जर होती ही चीज आमच्या भितर आम्ही पैदा करू कास की आम्ही समाधान मोहब्बत करू कास आणि जे की इस्माईल भाऊ बोलले की
तेंच्यो पयलीं पूत हाफीज अंजर आलीम जाल्या मागीर ताका बल्ली खोशी आली की इदू सोबत कितें आपली चेडवाकू आमची कायगती मक्तबाक हाडला. एक पूत 3 दुआ मग जाल्लो, बल्ली लाडलो पूत, बल्ली महाबतेन जाल्लो चेडू, ताका सिधा ते हाडून करून मदरसा घडले, अल्लाह साहेब वक्फ केले. ही तेंची महाबतची दिनेची महाबतची दलील आनी ही काळ तेंचे भितर जो चाल्लो होतो दिनेच्यो ही दलील ही. ते आमकां ओलमासिरी महाबत रावंकास, आपली जिम्मेदार आमी जिम्मेदार वळखूंकास, माल्लाची व्हडली मनशां येतात, सदर सेक्रेटरी आमचे मोल्ला आणि जिम्मेदार मनशे यांचो आम्ही एहतराम करूकास. ही समज खूप तरी भितर बल्ली कुठून कुठून होती. त्यासाहेब हर माणूस गमजता वाटे आणि तरी जुदाई भितर अफसोस करते वाटे. ती मी दुआ करता की अल्लाह सामान पहिला त्यांची खुबिया मोठ्या भितर पैदा करो आणि सामा भितर त्यांची खुबिया पैदा करो. वाखर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. हेजे माग कॉस्मोस टीमेचे एक अहम मेंबर आणि बडकल न्यूजचे एडिटर जनाब आतिकुर रहमान शाह बंदरीकडे दरखास्त आहे की तासुरात पेश. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली. कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम. आज आम्ही आमचे कॉस्मोस टीमेचे एक अहम सुतून या इशी भला की कॉस्मोस टीमेची तारीख भितर एक अहम आणि रोशन नाव आणि जोगंतो माणूस टीमे जोडूच्या सबब सामाको एक सरी धरून मुत्तहिद आणि मुस्ताकम टीम करूच्या सबब आपलो व्हडलो रोल अदा केलो. मिजगसू मुकद्दस माहौल है तब खेलाचे मुतालिक ज़्यादा गहराई सरी उससे मुनासिब न्हय. इतना हिंगा महसूस जाले का मतलब म्हाका खूद तेजी केटलो खुबियो गलते नव्हते. मी म्हणलो तो खेला भितर कस ज़्यादा नुमाया हैसियत होती बोलून, लेकिन हिंगा ही सिफात ऐकला महसूस जाले की एटलो अल्हम्दुलिल्लाह नेक आणि निक्की सिफात होती की मी म्हणता की तिकस सिफात इंशाल्लाह इंदल्लाह मकबूलियतची जो कंदे अलामत आणि दलील इंशाल्लाह जातली की हे आपले चढवा जो कंदे तो जामिया इस्लामिया घातलो, कुरानची तालीम सब घातलो. ही कस एक ते सिफत ओळखू पडता की दुनियाची हैसियत नव्हती त्याकडे, बल्कि दीन अहम आणि मुकद्दम होतो. जे आमची शाबंदरी चोडाबा त्यांची व्हडले भाऊस जगून ती खुबियो सांगले ते इनको महसूस झाले की अल्हम्दुलिल्लाह तेका दीन सरी बली रगबत होती आणि इखलास को बल्ली होतो. सीजी सांगूची ज़ियाउल्लाह साहबाची जहनत मुझे को बल्ली चीज़ों है, लेकिन मुझे तबीयत को जरा साथ देते ना त्या सब में तफसील वशेन आहे. इथं 3 दिवसा पुढे एक अचानक इशी मगा ज़ियाउल्लाह आमचे घर को जरा बगलाकस मैं हमेशा ते रोडालन हे गेलान मगा बोलते राहून की आपण तारी बेसून तुका वतनी पलते राहता बोले खोशी जाता आपण. लेकिन ते 3 दिवसा फुडलो वाकया सकनात आज मोल नव्हतो की एटलो सडक माणूस अल्हम्दुलिल्लाह एकदम बल्लिका सियातियाब होतो. तो इथं शायद मोगलायसा या सोमवार या मोगलायसा फाले सकनात तकरीबन 7 या 7.5 घंटार आम्ही इत्तिफाकन जोगन ते मोयसरी आमचो सायन्सो जाफर गवाई आमचो पासपोर्ट जाफर आम्ही आमचे मखदूम फकी अलरहमाची जियारत करून बंदर उठवण्याशी होते. ज़ियाउल्लाह शाह बंदरी आमकां दोघ्यान एक सरी पडलो आपल्या घराचे सामने आणि चुकी म्हाका जापोवणे घेता तो म्हाका मुखातीब करनातून जाफरारी जास्ती जोगन ते ध्यान दिलो तेका मुखातीब केलो. मी तेका तशी हे केलो ज़ियाउल्लाह का माणूस ज़ियाउल्लाह तू म्हाका जापोवतना खास म्हणून जावन तू जाफरा हे करते वाडे ना तशी न्हय. लेकिन तेजी सायन्स सरी मोहब्बत पेला आणि पोरणी आठवा सरी मोहब्बत पेला की नो आज तुका आणि जाफरा आपण पळोवन आपला सायन्सो पोरनो जोगून ते जोडी सो आठो पडलो तुमकां दोघांना एक सरी पळोवन त्या सबब एकदम खोशेन जोगून ते जाफरा भल्ली मुखातीब करून दाखवलो. म्हाका हमेशा जापोवतो होतो कसो अल्हम्दुलिल्लाह वळखू पडता सायन्सची जोगून केटलो मोहब्बत तेका होती काम. एक जमाना भितर आम्ही जोगून ते खेळतानी या दुसऱ्या मोकावर आमकां सरी पलतो होतो तिची सायन्सची हर मनशी आमची सरी जाते होते. लेकिन एक सरी पळोवन जोगून ते भल्ले खोशीचो इजहार केलो. अल्हम्दुलिल्लाह भल्लीचो खुबी होते एक तर जोगून ते होती. आणि दुसरी कथा बदलान
आमचे जे कोण ते साईची बिजी केटलो का माणसे हे तकरीबन लॉकडाऊन भितर लॉकडाऊन मग इंतकाल जाले ते भितर आमचे मरहूम सिद्दीका फारूक साहब तेंचो धाकलो हे ताजिदी जलसा मुनाकीद जालो होतो तेनको अल्हम्दुलिल्लाह कॉस्मोस टीमे से बल्ली दिलो जान सरी खिदमत केली माणसे एक अजीब इत्तेफाक बोला की जियाउल्ला शाबंदरी आणि फारूक भाऊची एक जोडी मी जो कोणते पडलो होतो एक जमाना भितर की त्यांनी टीम मॅनेजर होते आणि हो टीम कप्तान होतो एक भली सुगड यांची जोडी होती आणि भली आपसात मोहब्बत होती आणि यांची दोघांची संगम सरीन कॉस्मोस टीम भली कामयाबी हासिल केली आणि भल्ली अल्हम्दुलिल्लाह ते टायमार आमचे भटकलचे इलावा दुसरे गावां भितर को एक शोहरत झाली कॉस्मोस टीमेची आणि कामयाबीची एक मंजिल तय केले इत्तिफाक बोला की आज जुमा दीस आणि जुमा येता तकरीबन 10 घंटा हिंगा खल्फा जामा मध्ये होती जियाउल्ला शाबंदरीजी हिना मादे जनाज अदा करून गेली आणि फारूक सिद्दीका साहेबाची को गालिबन मग आठव येता की जुमा दिसाकच लॉकडाऊनच्या अय्याम भितर त्यांची को हे जो जनाजा हिंगा अदा करून गेली आणि दोन हे साथी जुमा दिसाकच हिंगा निक्को मुबारक दीस मिळलो अल्हम्दुलिल्लाह आणि आमचे साईचे बीजे को ते लॉकडाऊन मग आमचो हनीफ गंगावली बोलून अल्हम्दुलिल्लाह तो को टीमे सरी भली मोहब्बत उरल नौजवान अचानक तो को इसी अचानक आम्ही बोलना जे मौत मुकद्दर समझ रहा था ते जो कोणते हो आमचो हनीफ गंगावली को एकदम नौजवान टीमे सरी भली मोहब्बत उरतलो तेजो को इंतकाल जालो तेजो को आमची इंतजामा भितर तेजो तस्करा जालो तो तेजी भितर को भली खूबी होती साईची भली मोहब्बत होती तेका हात दर्जा आमचो नईम सखाफ जो कोणते हिंगा साहेबा रे हे जो को येता इंतकाल जालो हो को साई सरी जुडून होतो लेकिन ते टायमार मी पलतो होतो की हार साई भितर राहता ते टायमार जो कोणते जियाउल्ला आणि नईम जो कोणते हिंगा एक दोन टीमो होती एक टीम आमचो नईम सखाफ तो को एक टीम एक अलग टीम केलो होतो मग आठो पडता लेकिन जावचे बावजूद बी अल्हम्दुलिल्लाह साई भितर जो कोणते हिंगा इतिहाद होतो इत्तिफाक होतो आणि समोर मिळून जुळून राहत होते साहेबा नईम को जो कोणते आमची कॉस्मोस टीम साई सरी भली मोहब्बत धरत होतो हिंगा आम्ही सरीकच खेळते होते त्यांचे सामने जो कोणते तेजे अलावा जो कोणते आज जो कोणते म्हाका महसूस झाले की जियाउल्ला शाबंदरीची मकबुलियत हे रखमान झाली की समूह जो कोणते आपली अश्कबार डोलीन आणि नम जो कोणते डोलीन हिंगा समूह आपले तासुरात पेश केले आणि ते जो कोणते मतलब की तो समाजी दिला भितर जो कोणते बसून होतो एटलो जो कोणतो तेका एहसास होतो आणि खास करून येता जो कोणते आलालचे अय्याम भितर अल्हम्दुलिल्लाह येता सेहतमंद जालो होतो ते जन जास्तीकच तेका जो कोणते साईची मोहब्बत झाली माणसाची मोहब्बत झाली आणि आपले आणि मी ओळखता की आमचो इस्माईल चोडाबा शाबंदरी साहब एक दिलदार वो माणूस आमचो खास दोस्त मी यांची जो कोणते खूबियोंची सामने बयान करना है पर मुझे जहना भितर राहिले की दुबई भितर को जो कोणते यांचो शाबंदरी खसरे शाबंदरी म्हणून जो कोणते राहते होते तिंगा आयलन मेहमानाची जो कोणते हे रखमान आमचे शाबंदरी चोडाबा साहब मेहमानवाजी करते होते की आम्ही आजमवू सकेना तिंगा मेहमाना जो कोणते जेवण जालो हे रखमान फुरुटे आणि ते माहोल भितर जो कोणते आमची चोडाबा साहब आपली भावडा सरी भन्या सरी यांचो घरानाचो माहोल जो कोणते मेको यांचे घरानाचो माहोल करीब सरी पडला ते की आपसा भितर एकदम मोहब्बत उखुवत भली चाहत आणि हे रखमान जो कोणते भावडा भितर आणि भन्या भितर एक खिस्माची जो कोणते मोहब्बत होती ते भितर जो कोणते जियाउल्ला को जो कोणते शरीक होतो व्हडलो वखत जालो माफ करूगास हेजे अलावा बीजी जो कोणते भल्लीचा खूबी असो मालिक जियाउल्ला शाबंदरी आणि साई सबब हात दर्जा मोहब्बत धरत होतो खैर में हे भली वखत घेणं आहे अल्लाह ताला कडे दुआ शे की अल्लाह ताला मरहूम जियाउल्ला शाबंदरी साहेबाची करवट त्यांना जन्नत नसीब करो त्यांची कबर जो कोणते शीतल करो आणि त्यांची जो कोणते कबरे जन्नतचे बाग भितर एक बाग करो आणि अल्लाह ताला आमची समाजी को मगफरत करो आणि आमका आमचो समाजो खातिमा ईमाने पर करो व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन यमक रोयल आणि आमची करीबी टीम राहता आमची बिलकुल बाजूची टीम ही आमची पोरने जो कोणते खिलाडी होते शायद आम्ही को खेलला एक 2-4 मैच दिया बहुत सारी बल्ली सर निके ताल्लुकात होते मैं रॉयल स्पोर्ट्स सेंटर तरफीन एक ताज़ियती लेटर पढ़ू चाहता जनाब मरहूम जिया शाबंदरी एक नेक सिफत बाखलाक इंसान हसमुख चेहरा मिलनसार और संजीदा सिफत इंसान जनाब जियाउल्ला शाबंदरी साहब दाई अजल को लब्बैक कहते सफ़र आखिरत की तरफ कूद कर गए। खिलाड़ियों में मरहूम एक अनमोल खिलाड़ी थे, अपने खेल और अखलाक के ज़रिए दूसरों पर हमेशा छाए रहते थे।
ऐसे संजीदा खेल में कभी भी झगड़ों और गैर मुहज़्ज़ब चीज़ों को पसंद नहीं किया। हार व जीत हमेशा मुस्कराना, दूसरों की हिम्मत अफजाई करना, नरम मिजाजी सलाम में पहल करना, ये उनका मखसूस अमल था। मौसूफ दीनदार और दीनी माहौल में पले बड़े, उलमा की मोहब्बत और कदर, बड़ों की इज़्ज़त और अपने भाइयों से मिलजुल कर रहना, ये वो चीज़ है जो आज मफकूद होती नज़र आ रही है। मौसूफ इब्तिदाई से कोस्मोस स्पोर्ट्स सेंटर के रुकन रकीन रहकर सेंटर की तरक्की के लिए तन मन धन से खिदमत अंजाम देते आ रहे थे। बहरहाल अल्लाह ताला मरहूम के खिदमत को कबूल फरमाए और उनके सय्याद को हसना से मुबद्दल फरमाए और जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। फ़ख्त रॉयल स्पोर्ट्स सेंटर भटकल। शुक्रिया। हे जमा कॉस्मोस स्पोर्ट्स सेंटरचे एक अहम सुतून जनाब फैसल मोहतशमा कड़े गुजारिश करता कि मुख्तसरन तासुरात पेश करचे। सलामकुम। आमचे जे कोणते जवला शाबंद्री भाऊ होते म्हाका बराबर आठव आहे जो तो फर्स्ट आमचो ऑर्गनायज जालो तो बद्रुसन आमचे मल्लीम बद्रुसनचे घरा खाल जो कोणते आमची 2 टिमी गेली होती थिंगा एक ए आणि बी सन आणि कॉस्मोस खेळले सन आणि कॉस खेळले त्याचे गुडा बादशाह जो कोणते होते आणि सनशानाचे दोघांनी होते आम्ही मिळून खेळलेले मतलब मिळून ऑर्गनाईज केलेलो होतो आमचे एम.जे. खालीद बोको होते ते टायमा म्हाका जो आठव आहे मला खाले तेच्या मागीर आमचो जो कोणते आमकां फुडें केल्लो जो कोणते जावला शाबंद्री जो कोणते देता आमची कॉस्मो टिमीचो एक कोस्को खिलाडी काका जरा इंजूर्ड जालो म्हाका बी टिमीचो कॅप्टन केलो ते म्हाका जावला बोले का बी टिमी खेळूं नाका एक टिमी का खेळूंक बोलून आज तेता तुकून देता गनी सुबेदार आटो केलो काबूतलान फर्स्ट टोर्नामेंट जो कोणता आपण तिका खेळलो होतो म्हणून समरा साम्मे देता म्हजो सेकंड टोर्नामेंट तो तेता आमचो चमकुसो टेम जाता जावला जो कोणते आमकां फुडें करता भल्ली जावला शाबंद्रीचो भल्ली जबरदस्त हात अशे आमकां भल्ली बोला भल्ली कस केलाय तो आमचे सबब आणि जो कोण तोकडी चीजो हिंगा सांगून गेली मी बल्ली खास कोण गेलो आम्ही जो कोणते खावचे टेमार काय डावकराचे खाला म्हाका हाता मारतो तो किका काबूतला आम्ही वटला भल्ली खातो ते मेन जावला शाबंद्री मे जावला शाबंद्री जे आमचो गजाली बंगाली होतो आमची शिमारांनी आम्ही दोस्ती बिजे साम्य होते अक्षरत तेजे आम्ही आमचे चेडू बापूचे घर पैदा आमचे टेमार आम्ही जो कोणते हे चिकन आणून खाते होते वायबो तुकून तिंगा आमकां सक्त मना करता तो तिंगा शेरा विकता तुम्ही हाडून खाऊ नका म्हणून सांगतो आमकां सक्त आमकां मना करता तो तुम्ही तिंगाच्यान हाडून खाऊ नका दुसरे कडच्यान हाडून खाया बोलून सांगला तेजी चीजो भल्ली भल्ली आहे जो कोणते टिमीची ते स्पीड अशे आमकां केत्ता सांगूचे काक आसते कर टिमी भितर केत्ता खिलाफ करूं नाका फैसल काक आसते कर टीम आमची टिमी भितर केत्ता खिलाफ करूं नाका अगर सांगू उठला भल्ली मतलब सगळी राजको जातली ते बारा सांगला मेटला तर खतम करता अस्सलाम वालेकुम जज़ाकल्लाहु खैरा। हे माग बुयेग आमचे अहम सुतून जनाब अब्दुलसलामच्या मुंडीकडे दरखास्त करता की तेंका मुख्तसरान तासुरात पेश करचे। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल्लु नफ्सन जायक़तुल मौत। हर एक इंसान जे कोणते दुनियामध्ये राहिला खातीर आखिरी एक दफा अल्लाकडे वचूंक आसगास की आमची जियाउल्लाह शाबंद्रीचे जे कोणते बल्लीचे तासुरात हिंगा पेश केले बी मुझेकडे काही सांगूचो काही तासुरात काही पेश करचे काही नाही एका मजेशीर एक तो दोज नव्हतो मजेशीर एक भावशीप नव्हतो सामान फुडी चीज आणि ही चीज का बसलान
आमच्याकडे एक फखर होतो, आम्ही एक जे कोणते फखरान बोलू शकतो जे का आमच्याकडे एक ज्यावला होतो म्हणून की का एक त्याच्याकडे एक इस्त्री चीज होती की तारको सांगलो कागाबद्दल समूह सांगले काबद्दल यानी की भल्ली कम मनशाबद्दल होते यानी की तिन्ही स्पोर्ट्स होतो तो कॅप्टन जाऊन होतो सम्मान फुडी चीज त्याला सम्मावितर मिल नाही ती चीज यानी की एक आयकॉन प्लेयर होतो आमच्याकडे तो समोरडी चीज यानी की आम्ही त्याची जे कोणते भल्लीसर इज्जत केला भल्लीसर एहतराम केला गिरोंटा भितर केत्तां काही झगडा काही लफडा झालो तिने केत्तां जे कोणते कॉम्प्रोमाइज करून होतो तो लफडा झालो बोलून ग्राउंड सोडून केव्हा बाहेर गेला नाही तो यानी की माणसे आपले प्लेयराको सामेल्ले प्लेयराको समजून करून तो केस जारी धरत होतो ती एक चीज होती ते जर आणि दुसरी चीज काय बोलतात मेको तेजश्री डुबो होतो तो को मुजेश्री डुबो होतो आम्ही सरिकत एक सरिकत आराम पाहत होते एकच फ्लिटा भितर होते चोळापा भाऊको आम्ही त्यांचे सरिकत होते जे केत्ता ही आमची बिल्डिंग तयार जाऊची होती जे कोणती आमची जे कोणती इमारत जे कोणते जगते आहे जे कोणते नेट आवापर ते टायमार आमचा अश्वाप भाऊ जे कोणते उसल्या आलो होतो ते टायमार जो कोणतो तो मोजेश्री कॉपरेट केला ती चीज म्हाका करता आम्ही ड्युटी करू येते ते रात्री 9 घंटार रात्री 9 घंटा ड्युटी करू आल्यानंतर बिचे आम्ही जे कोणते बी माणसाकडे वसुली करू होते ते तो माणूस एकदा जेवणातला आम्ही 3 डबत होते सलाम तेका सोडूचे नका 50 ग्राम मिळला नको आमचे 100 ग्राम मिळला नको आमचे आम्ही की का सोडूचे आम्ही एक म्हणतो वचन त्यांच्याकडे की का आम्ही साई सबब करते वाटत आम्ही आमचे सबब करते नाही आणि बीजी काका बसलान जे कोणते तो एक हसमुख माणूस आहे की तो मजाक मस्किरे सावज होतो त्याच्या भितर काय का बसला इसं ताजेती ज्याचा जाते राहतलो माणूसचे जे कोणते दुनिया भितर जे कोणते आयला वते राहतले आम्ही मे का बोलचे का बसलान तुम्ही जे कोणते माणसे हिंगा जे कोणते वते राहतले जे कोणते माणसाची गेला मग समूह तारीफ करतात त्याच माणसे जे कोणते दुनिया भितर वाटेत जे कोणते पोरणे जे कोणते आम्ही जे कोणते काम जे कोणते कैला जे कोणते हिंगा जे कोणते खिदमत दिला त्यांना जिंदा असते नेमकंच त्यांची अहमियत धरवा आणि त्यांना जे कोणते आपले जे कोणते बगला करून धरवा जे कोणते माणसे मेला मग माणसाची तारीफ समूह करतात जिंदा असताना त्यांची अहमियत करा जिंदा असताना त्यांना बगला करून धरवा समूह आम्ही समूह एकजूट आम्ही केत्तांको एकजूट होते एकजूट वाटे एकजूट राहतले आम्ही साई भितर इन्शाअल्लाह ताला आमचे भितर एक यानी की आमची कॉस्मस बोलला मागीर यानी की गांवा भितर करता आम्ही एक जे कोणते आताचे एक मुठ्ठेपर्यंत यानी की आमची एक ताकद येईल यानी की आमची केत्तो ताकद आम्ही केत्तो आम्ही जे कोणते माणसा समे यानी की माणसावर करता यार कॉस्मस एक आवाजा भितर एक चढू कोणी आवाज दिलो तरी सगळी साय येत होती आणि आसको आईची को तारीख भितर एक कोणी चढू आवाज देता आणि सगळी सायंके देता यानी की आम्ही हमेशा इशी मिलून जुलून राहू आणि हमेशा मिलून जुलून राहूनचे आमका जे कोणते आहे अल्लाह ताला तौफीक दो जे कोणते मरुमीन वाटे जे कोणते आमचं जेवला साप जे कोणतो ही दुनियातून सोडून गेलो त्याचे बलीचे तासुरात जायले बी माझ्याकडे काही सांगूच्यापर्यंत नाही अल्लाह त्याची बार बार मगफिरत करो आणि त्याची कबर जे कितना शीतल रहो आणि त्याला जे कोणते जनते फिरदौस भितर आला साला मकाम मिलो बस वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशाअल्लाह बस तासुरात सिलसिला ख़त्म जाते अशी आहे सिर्फ आखिरी कॉस्मॉस सऊदियाची नुमाइंदगी करते हैं जनाब इब्राहिम यसेमाकडे दरख्वास्त करता की ते मुख्तसरन ताल्लुकात तासुरात पेश करते अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू हर तासुरात पेश करून गेली आहे मी काही बाकी नाही बिजिको मी काही त्यान त्याचे खास जे कोणती त्याची हे तासीर आहे ती सांगू शकता जे किता आम्ही उमरा करून जिद्दा होता तिथं मिळले से पहिला सलाम दुआ करता था साईची फिक्र आती थी सलाम वालेकुम तर मग साईची का खबर हुआ साईत का जाते सामक कलता कल नाही त्याच्या तो जज्बा बिल्कुल खतरनाक होतो सामू इश्यू खता की ना तो तारी वाटे आम्ही यारी तो तारी जाणको तेवी तो बल्ली सा फिक्र होती भाई सांगीची आणि बीजी को तो एक आपली जिंदगी से बली फाईट करून 4 वर्षे बेमारीची हालत भितर को आपलं जे तो फाईट सोडला नाही तो जाणको तो एक अंगडी भितर काम करून आपली खुदगर्जी घेऊन होतो बली सुकर ती जो कोणती हे कोशिश होती बली जारी होती आता हाल भितर का जराशी सोडून करून आयलो तो आपले जे कोणते हर आपले जज्बा धरून काम करत होतो बली आपण काही आई बोलत होतो आपले कामासबब आपले हात पाय जाणको चालते नाही ते काही पडलेलं नाही आपली रोटी सबब जदोजहद बल्ली आखिरी हात तक केलो होतो त्यासब बल्ली जज्बात बल्ली मोटिवेशन बल्ली माणसासब बल्ली एक जबरदस्त चीज थी शुक्रिया सदारती खिताबापासून पुढे आमचे टीमेचे सरप्रस्त
आणि काझी जमात हजरत मौलाना ख्वाजा साहेबाकडे व्हडले अदबेन दरखास्त करता की आमची रहनुमाई करूची. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. सल्लल्लाहु अला सय्यिदिना व नबीना व हबीबिना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन. अम्मा बाद. कुल्लु मन अलैहा फानि व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम. सदक़ल्लाहुल अज़ीम. सदर जलसा आणि म्हजी भावडांनो, काफी वक्त जालो आमी हिंगा जे कोणतेशी ताजियती जलसा भितर मुख्तलिफ मनशा जुबानी मुख्तलिफ चीज़ो ऐकला. जे कोणती चीज़ो म्हाका ही मुनासबतीन सांगूचे राहते होते. जनाजा नावजे फुडें सांगूचो मौका मिळलो, मी ते वक्ता उपर सांगला. ते जियाउल्ला जावो या जियाउल्लाची बाकी भावडे जावो, तुम्ही हेंका पल्लान ओळखू शकतात की हे आपसा भितर केटली ताल्लुक सरी वाटेत. आमचे त्यांचे व्हडले भाव इस्माईल चेडूबापा साहेब, काल तुकून मी तांकां पलते वाटे तेंचे उपर एक अजीब व गरीब किस्माचो जे कोण तशें तासूर अशें भाव गुजरल्ला उपर न्हय, बल्कि एक आपले चेडू गुजरला मनशा कशी जाता जवानी भितर, तिसलो एक तासूर हेंचे उपर कायम अशें. पर्या अर्शदा सर आपलो तेजोको हाल तोकच अशें. बाकी हिंगा इश्तियाक वाटे आनी आमचो अथार वाटे हेंची सम्मा उपर, हेंची भन्या उपर, बहिणी चढ़वा ऊपर जो कोण तो तासूर हेंचे उपर कायम अशें. ही असल चीज का बसल्यान हो यांची सम्मासरी अशी मिळून होतो, यांच्या आपसामध्ये अशी ताल्लुकात होते की एक लढी भितर पुरवून होते. सम्मो एक तेजेतलो एक दानो खाल पडला हा हे सम्मू आपला जो कोण तशे परेशानी महसूस करते वाटत. मी हेंचे सम्मे सांगू साधा का बसल्यान दुनिया भितर हे वाक्यात पेश येवचे अल्लाह तर्फीन मुकद्दर असले आणि काही वक्ता फुडें हो वाक्य पेश आयल. आपले वक्ता उपर हो वाक्य पेश आयला हा. आम्ही एक मुसलमान जावची हैसियतेन अल्लाह उपर आमचं ईमान अशे आम्ही इसले मौका उपर कस पूरी हिम्मत सरी आगे बढ़ू का दल्ले आणि पूरी आपली जिम्मेदारी सरी आम्ही आगे बढ़ू कस. आमचे इस्माईल चेडूबापा साहेब आपली बचपनाची बोलता मी ताका की 18 वर्षाची उमरे चुकून कसं आपल्या घरची खबर घेऊन आयले. तो का हाल येता जे कोण तसे जियाउल्ला सरी पेश आयलो की जियाउल्ला दुनियात चुकून गेलो तेजी चढवासो मसलो. अल्लाह ताला जे कोण तसे बंदोबस्त करतलो, इंतजाम करतलो आणि अल्हम्दुलिल्लाह यांची जे कोणती भावडे वाटेत मी वळखता का उसल्यान ती चढवा आपली कस चढवा वळखून करून त्यांना कोणता एहसास जाऊ द्यायचे नाही की त्यांचे बापा दुनिया चुकून गुजरला हा. त्यांचे निक्की भले जाऊसो मौका अशे चढवाची तालीमचो मौका अशे कोणतो मौका उपर मी वळखता का उसल्यान ही भावडे त्यांना जे कोण तसे आपली भावडाई चढवाप नाही बल्कि आपली चढवा पर वळखून जे कोण तसे आगे बढ़तले. ही त्यांची संबंध पहिली जिम्मेदारी, समान भावडा बनण्याची जे काही संबंध पहिली जिम्मेदारी. इशिको आम यतीमा सरी निको सलूक करूसो अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम दिला की अना वकाफिलुल यतीमी कहातैन. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपली दोन अंगठी दाखवून सांगले गावसल्यान मी आणि यतीमची कफालत करतलो माणूस हौसे क़यामतीचा इशी बगला बगला राहतले. वो तुमचे घरचो चोडू त्यांना कोणतो यतीमीचो एहसास को जाऊ नये की आम्ही यतीम वाटे म्हणून. हे त्यांचे एक बापा नाही तरी ही तेटली भावडे वाटे मी ओळखता हे समूह त्यांच्या बापापर्यंत आणि त्यांच्या बापापर्यंत त्यांची फिकीर धरवतले. ती चढवा जे कोण तसे तेका जे कोणती संबंध जरा फिकीर आणि परेशानी होती. खास तौरावर तेका आपला जो कोणती बिमारी पॅरलेस तेका झाले, मारवाचे तेका झाले होते, त्यातून तेका भल्ली फिकीर होती. लेकिन तो हिम्मत हारल नव्हतो. मी जिद्दा भितर तेका पडलो, त्याच्या ठावा उपर उसून पडलो, हिम्मत तो हरल नव्हतो. आपल्या तौरावर किशी जाऊ शकता तो कळलो आणि अल्हम्दुलिल्लाह मी ओळखता बसले इतका लास्ट भितर जे कोणती मुलाकात झाला मी को बोललो बसला इतका आपला बली निघाले आपण गाडी चालवून सुरू केलो. एक माणूस ही बिमारी झालो माणूस आपण आपले काम पुरा करू सुरू करता, गाडी जर चालवून सुरू करता त्याच्या मग अल्लाह ताला तेका आपल्याकडे आपवलो. बहरहाल आमचे सवय एक इब्रसो मौका हो तेका तेजे दर्जात अल्लाहकडे बोलून जातले कस. लेकिन आम्ही जिंदा असले मंचासो इब्रसो मौका भल्ली जो खुबियो हिंगा बयान करून गेली. मी ओळखता का बसल्या हिंगा जे कोणती तेजी खुबियो आणि त्याच्या अवसाफ बयान केला
आमची ही टीमेची माणसे जे कोणती वाटते ही महल्लाची माणसे अगर ही अवसाम घेऊन आगे बढतले तरी एक मिसाली जे कोणते टीम जातली ही एक मिसाली जे काही क्लब जातलो वरनं खाली ऐकूची हसर अगर असे तरी बीजी काही फायदा नाही. हसमुख चेहरा सम्मा सरी घेऊन वसूची आदत आपसाचे इंतिशार पासून वरूचे सम्मा सरी घेऊन वसूची कायदाना सलाहियत जे केटली त्याची सिफतो सांगते वाटेत या बीजी दिनी एतिबारान त्याची नावजेची पाबंदी या अजकारची पाबंदी जे केटली चीजो हिंगा सांगले. बहरहाल मी वलखता गावात ही सांगल्ली चीजो आमची सम्मा सह जे कोणतेशे मिसाल ही आणि आम्ही त्याका आपली जिंदगी बी धाडूकात वरना नशिस्तन गुफ्तन बरखास्तन जाऊन जे क्या ऐकले बेसले ऐकले आणि उठले त्याच्याम काय नाही हिंगा उठले इशी कोणती चीज जाऊन जे अल्हम्दुलिल्लाह म्हाका आईचे जलसान भल्ली खोशी झाली भल्ली साहेब मनशा म्हाका हिंगा ऐकूचो मौका मिळलो आणि मी आमचे मौला इर्शाद साहेबांनी बोललो केटले के मुकर्रीर हिंगा आता म्हाका पलव मिळले. सम्मा भितर जगून तो जज्बा पडलो मे जियाउल्लाचे ताल्लुक तरी सांगूचो हेंचे भितर जज्बा असे सम्मा भितर आणि हो जज्बा घेऊन ते अगर आगे बढतले तरी भल्लीसा आमची जी कोणती शिकायत हिंका खुद ही सर्व शिकायत दूर जातली. बुनियादी जे कोणतो नुकता हिंगा सांगून गेला हा आपसा भितर सम्मा सरी जे कोणतेशे मेल मिलाप सम्मा सरी ताल्लुक ही बुनियादी ची समूते सांगते वाटे आणि जे कोणतेशे हसमुख चेहरा सम्मा सरी घेऊन वसूची हिकच असल सिफत असे आणि मी ओळखतो हिकच सिफत आहे तो आपले सम्मा भितर मकबूल झालो. अगर ही सिफतो आमची चढवे अगर इख्तियार केले तरी भल्लीकच ज्यादा बेहतर असे. चूंकि जियाउल्ला मोजूको बचपनाचो साथी मकान तेका वर्षा 1-2 वर्षा फरक राहत आम्ही बचपना भितर जे काही खेळते होते 2-4 चढवासरी आम्ही दाखले असताना खेळते होते त्याचे आम्ही जामियाबाद राहून सुरू केले हिंगा राहूचो मौका झाला नाही त्याचे नदवा गेले त्याचे दुसरेकडे बहरहाल त्याचे मी हो सिलसिला आमचो मोकूफ झालो दाखले असताना खेळलेली चढवा भितर म्हाका जे कोणते आठव पडतं 2-4 चढवा भितर जियाउल्ला सरी खेळलेलो आठव आहे त्याचे सरी बदलली सुरी होते त्याच्यामुळे सम्मू आपले आपले ठावावर होतात तो आपल्या ठावावर गेलो आम्ही आपल्या ठावावर गेले सम्मू आपली आपली मशहूरियत भितर आले लेकिन जाऊचे बावजूद को त्याचे भितर जे कोणती इज्जत एहतराम आणि जे कोणतो खास तौरा पर वलमाश्री जे कोणते जो वकार तेजो इखलास हे सगळे हिंचे घराण्यासो बोलता मी जे कोणते अंदाज ह्यांची घराण्याची म्हणजे आपले उलमा इकराम सरी न सिर्फ आपले एकच महल्लाची नाही बल्कि इनका उमूमी तमाम उलमा इकराम सरी भली खुसूसी ताल्लुक अथार जाओ जियाउल्ला जाओ मरहूम या बाकी जो कोणती भावडे वटे इश्तियाक वटे आमचो अथार वटे अरशद वटे सम्मा को जो कोणतेशे किसलो का मोहब्बत सरी जो कोणते ताल्लुक असे यांचो ही एक जो कोणतेशे एक निकी चीज ही सम्मू जो कोणते वटे आमचे सबब काही महल्लाची माणसे नाही ही आमचे पडोसी हे आमच्या घरा लागून असली माणसे एकच घरा भितर येते वते राहतले असली माणसे चढापा भाऊ तरी त्यांचे खास तौरावर वडलो भाऊ जाऊच्यान सम्मासरी भाऊ बोलून कस त्याची पहचान झाली हे आमचे घरानाचो एक फर्ज आमचे भितरला मी काल तुकन घरची चढावड गो बोलतोडे जियाउल्ला आमची जे कोणते खास मनशा भितरलो आमचो साथी जे कोणतेशे बचपन तुकून आमका जे कोणासरी ताल्लुक होतो तो आमच्या भितरना नुकता झालो केटले मर्दा काल मी घरा भितर आमची चढावड गो बोलला ते घरची मनशाकडे गो बोलला ते बहरहाल तेजी श्री मागोकू जाती तरावर भरली ताल्लुक होतो आणि तेजी हिकच सिफतो जे कोणतेशे आमका आपले तेजन ज्यादा करीब केली आम्ही मी वलखता घोसलन अगर ही सिफतो तुम्ही जे कोणते तर तुम्ही खुद सांगला आहात तुम्ही खुद जे कोणते सम्मा भितर सांगला अगर ही चीजो तुम्ही आपणून व्हायले आमचे सगळे जे कोणतेशे न सिर्फ हे महल्ला सबब सगळे गावासह जे कोणतेशे एक निक्की जे कोणतेशे आगे बढूची चीज जातली एकला दुसरा पळोवनकच एकला दुसराची सिफात ऐकूनकच मनशा आगे बढूचे मी तेजे मजीद काही ज्यादा सांगूशा नाही मौतची तयारी करू आम्ही सम्मू दुनिया भितर आयले हे एटले आमकां कळूकच आम्ही सम्मू मौताची तयारी करू आयले दुनिया भितर कोणी राहू आयले नाही कुल्लू मन अलैहा फान सम्मा को जे कोणतेशे फना जाऊचेशे वयबका वजहु रब्बिका झुल जलाली वल इकराम अख्तालाची जातकच जे कोणतेशे बाकी राहूचे अशे बाकी कोणी दुनिया भितर राहूचे नाही अंबिया आयले अंबिया को गेले हमका इसलिए से मौका ऊपर खास तौर पर इनके घरवाला कड़े ताजियत करते मैं बोलता गुजन इसलिए मौका ऊपर हमका खास तौर पर अटव करू का तरीन या कोणतो घरा भितर कोणतो हादिसा पेश आयलो मौतसो काही वाक्य पेश आयलो तरीन आम्ही आपले पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची कोणतीशी दुनियातून रुखसती अटव करू कस अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमका का तालीम दिले के लई युसाबू बिमिसली तुमका केत्तांको काही तकलीफ लायक झाली तरी मोजी दुनियातून रुखसती अटव करा मोजी रुखसती उम्मतियाचो संबंध ज्यादा तकलीफ दे
मुझे इसलिए तकलीफ यानी मुझी जुदाईची तकलीफ उम्मतिया कहता को लायक न हो सके ना हो ताल्लुक आमकां आपले पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जावंक आसा आनी दुनियांतून जेन्ना अल्लाचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनियांतून रुखसत जाला आहा थंय दुनिया भितर हाल नाय तरीन बीजे खंयूय दुनिया भितर हांवचें नाय आमकां कळटा केदो व्हडलो हादिसा जाला न्हू आमी आजमोवपाक वचल्यान अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनियांतून गेला न्हय तेदो व्हडलो हादिसा आमकां हेजानो व्हडलो हादिसा आमकां पेश आयलो होतो ते नबियाची रुखसती उपर जो कोण तो हादिसा आमकां पेश आयलो होतो तेजे सामने बाकी तमाम हादिसात हे जशे मामूली अशे बहरहाल मी कॉस्मस टीमेचो शुक्रिया अदा करता की तुम्ही तेजे हक भितर जलसा हिंगा धरवले आणि माशाल्लाह काफी तादाद भितर माणसे शरीक जाले आणि काफी तादाद भितर आपले मुख्तलिफ टीमेची माणसे तेजे सिलसिला भितर जे कोण तशे ताजियती करारदादो हिंगा पेश केले अल्लाह ताला तेका जे काय बाल बाल तेजी मगफिरत करो तेजे दर्जात बुलंद करो सिर्फ एक जलसा ऐकून नाही बल्कि तुमच्याकडे माझी गुजारिश अशी की जेत्ता को आपली माणसे आठव येता बोला तेत्ता आम्ही त्यांच्यासो दुआ करू का मगफिरतची दुआ करू का रफे दर्जासो बोला दुआ करू का ती दुआ त्यांच्या हक भितर करणे सन्मान पहिले आमच्या हक भितर जाता एक दाखली चीज आपने सांगून करून मी आपली आपने खत्म करता चंद सेकंड भितर आम्ही करोड़ नेकी कमवू शकतात चंद सेकंड 2-3 सेकंड भितर बल्ली ना करोड़ नेकी आम्ही कमवू शकतात अल्लाहुम्मा अग़फिर लिल मुमिनीना वल मुमिनात वल मुस्लिमीना वल मुस्लिमात 2-3 सेकंडा भितर पडून ती दुआ अल्लाह तमाम मोमिनींची आमुले दवाबुल्यो तमाम मुसलमान आमुले दवाबुल्यो सम्माची मगफिरत कर हे अल्फाज आम्ही एक दिसाको एक मर्तबा पडतले त्यांची मगफिरतीचे हक त्यांची सब मगफिरत करतले को जातले आणि खुद आमचे सो जो काय चंद सेकंडा भितर करोड़ नेकी आमचे नामा अमाल भितर जातली अल्लाह ताला आमकां सम्मको आपली मौताची तयारी करची तौफीक अता करो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह आमचे जे कोणते ओमान आणि सौदी दुबई वगैरे जे कोणते आमचे साथी वाटेत आणि खुसूसन तेजे मुताल्लिकीन वाटेत त्यांनी 12 फोन करून सांगते वाटेत काका बुसलान अब तेनको जो कोणते हैं अपने एहसासात तेंचे हिंगा पेश करू चाहते होते लेकिन असले दूरी ज़्यादा रावचान तेने पेश करू सकल ना ते खातीर असले तेने एक मैसेज दिला काका बुसलान जो कोण तो अब तेजी ताजियत भितर तें सामू शरीक वाटे हो एक मैसेज तेंचे भावडा सर पावत कराम तें सांगला खास करून आणि आम्ही कोशिश केले आणि सकाळ तिंपरा तुकून फोन म्हाका येते काका बुसलान किसी जाऊ कोशिश करून एकदा लाईव्ह करूची कोशिश कर आम्ही ऐकू चाहतात हे सिलसिलात ऐकू चाहतात लेकिन आम्ही कोशिश केले लेकिन असले काही टेक्निकल प्रॉब्लेम रावच्यान आयन टायमा उपर आम्ही असले तेका लाईव्ह करू सकल ना मे माजरत खा वाटे तेंचे सामान आणि आम्ही इंशाल्लाह रेकॉर्डिंग इंशाल्लाह फावसे हेजे उपर अपलोड करून कम से कम तेंका फेडोवची कोशिश करतले अस्सलाम वालेकुम खैर मित्र सदारती खिताब सबब आमच्या टीमेचे सदर जनाब मौलाना इरशाद साहब ने इतर नदवी कड़े दरख्वास्त करता कि सदारती खिताब पेश करचो अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू बल्ली वखत जाला हा आणि हजरत काजी साहेबाचे बयानामक काही सांगूचे को अपनी नाय मुझे कड़े बीजी को चूँकि एक जिम्मेदारी है तेजे मुताबिक एक 2-4 मिनटे भीतर अपनी सांगूची कोशिश करता लो मौत से किसको रुस्तुगारी है मौत से किसको रुस्तुगारी है आज वो कल हमारी बारी है मौलानाचे बयानचो खुलासा होकच होतो की आम्ही को आपली आखिरतची तयारी करू कास मौत जे कोणती आहे सामान व्हडली नसीहत ही नसीहत करतली चीजा भितर वाज करतली चीजा भितर सामान व्हडलो वाज करतलो कोण मौत कफा बिल मौती वाइज़ा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु फरमावले बहरहाल अल्लाह ताला आमका हेजेन सही माना भितर नसीहत हासिल करूची तौफीक देव अल्लाह ताला आमी जियाउल्लाह साहेबा भितर जे कोणती खूबियो पडले जरा गौर करियो ते भितर अहम तरीन चीज जे कोण ते इदारा सरीन तो मुंसलिक राहलो ते सरीन अपनो दिल को दिलो तेसन अपनो जू को दिलो अल्लाह अपने दिलो जान से किसी चीज के लिए अपने आप को वक्फ कर देना अपने दिल और अपने जान ने बिल्कुल पूरी तरह तो अपने कॉस्मोस टीमे सौ दिलो केटली तक तकलीफो सवज बर्दाश्त केलो लेकिन टीम मिलोंच्या सबब
आणि टिमेची माणसां सरीन निको ताल्लुक धरूंच्या सबब आणि हेच्या अलावा दुसरी माणसां सरीन गो हिंगा तुम्ही पडले केटली दुसरी टीमों को आपले आपले तासुरात पेश केले. अगर चूंकि आम्ही मुख्तसरन हो प्रोग्राम धरवले अगर पहिलाकच अगर मौका राहतो तरी गोया की आम्ही ओळखता की गावाची सर्वच टीमो हिंगा आपले आपले ताजियती करारदादो हिंगा पेश करते. बहरहाल भली जबरदस्त सिफत होती माणसा भितर भल्ली सर माणसा भितर भल्ली सर सिफतो राहता लेकिन बाज इसली सिफतो की आम्ही ऐकलान आमका दहशत आणि काय बोलते का एक रकमान ताज्जुब जाता ह्यांच्या भितर ही सिफत होती. मिसाल के तौर पर ओळखा हिंगा सांगून गेले 3 आबुली चढवे आणि 1 आमुलो चढू झालो फौरन जाम्याचे हवाले केले. मामूली चीज ही केटली माणसा केटली चढवे राहता 4 आबुली चढवे 4 आबुली चढवे आणि 5वो चढू झालो सीधा जाम्याचे हवाले केले. केटली माणसा 10 चढवे राहता लेकिन तौफीक राहना हेजे भितर आमचे सगळं व्हडलो जबरदस्त पैगाम आहे की आम्ही का करू का केटली व्हडले व्हडले सावकार वाटे केटलो अल्लाह तांकां जेलाते लेकिन मिजगतीचो बिल भरूचे हे कोणाक फिकिरा नाही. हो माणूस आपली कोशिश करून मिजगतीचो बिल भरते वाटे मामूली जपणे केदोडले जपणे हे अल्लाह ताला जे कोणा तौफीक देता तेनकच करू शकता. बहरहाल हे सगळंच आपणा भितर व्हडलो जबरदस्त आमचे सगळं पैगाम करवसनान आम्ही का करू का माणूस नमाज करता रोजे धरता सा करता आपले अमाल करता लेकिन दुसराची फिकीर करूचे आणि गोया की दुसराचे दरम्याने वसून त्यांचे ताल्लुकात उस्तुवार करूचे भल्ली व्हडले जापणे. तुम्ही ऐकू राहत अल्लाहचे रसूल फरमवले का मी तुमका सांगू नवजे पासून बेहतर सदका पासून बेहतर जकात पासून बेहतर रोजा पासून बेहतर चीज सांगू फरमवले सलाहु जातिल बैन आपसी ताल्लुकात सही धरवचे हे सम्मल ओढली नाही की हे जे भितर ही चीज खुद हे ना आपसी ताल्लुका सही धरवते होते आणि कोणा दरम्यान इसली चीजो पडले तरी त्यांना वाचून समजवते होते. हत्ता की हिंगा सांगून गेले की दुसरी माणसे दुसरी टीमासरीन खेळाच्या मैदानाभितर काही जाते कॉम्प्रोमाइज करते होते तिंगा आपली जिद उपर राहते होते. केटली व्हडली व्हडली सिफतो हे माणसा भितर अल्लाह ताला धरवलं होतो हे आम्ही आमचे जैना भितर धरवकास आणि हिंगा जे कोण तो आमचो प्रोग्राम धरून गेला हा यांचे जे कोणते घरची माणसा भितरची मोलना सांगले आमचे ऊपर जे कोण तो असर आहे आम्ही त्यांचे समय चढवे आमचे ऊपर जे कोण तो असर आहे तरी त्यांची घरची माणसावर का असर आहे हिंगा तुम्ही पडले त्यांची भावळा चढवा बहिणी चढवा हिंगा आपवले लेकिन ते नेऊ तयार नाही. दुसरे टायमार ते येतात तक्रीरो करतात एकटा येऊन खेळता तयार नाही असर आहे त्यांच्या ऊपर जे कोण तो गम त्यांच्या ऊपर आहे आजमावू शके नाही जे कोण ते ताल्लुक त्यांच्याशी नव्हतो आम्ही आजमावू शके नाही. ही चीज जे कोणते आहे त्यांची सिफतचे तिच्या भितर झाली त्यांच्या भितर जे कोणते अवसाव होते आणि सम्मासरीन मिळून राहूचे कोण्यासरीन काही इसली कोणती चीज करण का बोलतात दिल लोकांची चीजो करणं नव्हती ही सवडली सिफत होती. बी आखरीच अपने का गपसलान ह्यांचे सरीन जे कोणतो 4 वर्षे जर जे कोणती बिमारी भितर हे राहिले तुम्ही चूंकि ही अपने हिंगात आयली ते लेकिन भी एक अपने कि अल्लाह ताला जे कोणा सरीन खैरसू इरादा करता अल्लाह ताला तिजे पर आजमाइश घालचे. खुद कुरान अल्लाह सांगलो लनबलुवन्नकुम बिशय्इन मिनल खौफ वल जू व नक्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिरिस साबिरीन. तर्जुमा करने में हे जो खुलासा गावसलन जेटली तकलीफो येता सवच अल्लाह ताला आजमावच्या सबब करजे ह्यांच्या ऊपर को तकलीफ आयली हेंका अल्लाह इम्तिहान घेतलो केत्ता हेंचे तोळावर हेंची जिबे भितर शिकवे शिकायत आयल नाही बल्कि हेन राजी राहिले अल्लाहचे फैसला ऊपर आणि आमका समको पैगाम देऊन गेले कोणत्यो तकलीफ येवो कोणत्यो मुसीबत येवो बिझनेस भितर येवो या बीजी घरा भितर येवो काय येवो तुम्ही अल्लाहचे फैसला पर राजी रहा केत्तो शिकवे शिकायत करना खात हो आमका व्हडलो जबरदस्त पैगाम देऊन गेला आहे. बहरहाल भल्लीच आपली आमचे हिंगा आयली जेटली माणसे आमचे हिंगा इजहार ख्याल केला हा जेटली माणसे आपली किंमती वखत दिला हा माशाअल्लाह भली दूरलन सर माणसे आयला हा सम्माचे हो मैं मशकूर को वाटे आणि भली खुशी को जाता. बस गुजारिश का वतलान हिंगा टुकून आम्ही मौलाना सांगल्ला पर्यंत एक पैगाम घेऊन नसुकास एक आजमी घेऊन नसुकास एक जियो अल्लाह आमचे भितर गेला हा आमचे भितर 10 जियो अल्लाह बी पैदा जावकास आणि इंशाअल्लाह बीजी आमची ही टीम कर न्हय बल्कि आम्ही सगळे भटकलेची कर न्हय बल्कि सगळी हिंदुस्तानाची न्हय बल्कि आम्ही सगळे आलम सबब इंशाअल्लाह करामत साबित जावकास. अल्लाह ताला आमका सम्माको साऊंच्या आणि ऐकूच्या पासून ज्यादा अमलची तौफीक अता करो व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. सदाती खिताब भितर तुमचे शुक्रिया अदा करून गेलो आणि खास करून मरहुमाचे व्हडले भाव जनाब
इस्माईल चोडवापा साहेब दरखास्त के इलाका का आपले तर्फेन को आणि आपल्या भावडा तर्फेन को जेटले स्पोर्ट्स सेंटर आणि फेडरेशनचे मनशे जे ते तासुरात पेश केले तेंचे को शुक्रिया अदा करतात. बहरहाल अल्लाह ताला तुमका सम्मा अजराजीम अता करो. हे जमा आखिर भीतर दुआ ऊपर जलसा जो अख्तिताम रहता काजी साहब गुजारिश है कि दुआ ऊपर अख्तिताम कर. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हम्दन युवाफिउ निअमहु युकाफिउ मज़ीदा या रब्बना लकल हम्दु कमा यंबग़ी लिजलाली वजहिका व अज़ीमी सुल्तानिक सुब्हानक ला नुहसी सनाअन अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिका फलकल हम्दु हत्ता तर्ज़ा. अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम व बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. اللهم اغفر له وارحمه وعافه واعف عنه واكرم نزله ووسع مدخله واغسله بالماء والثلج والبرد ونقه من الخطايا والذنوب كما نقيت الثوب الابيض من الدنس وابدله دارا خيرا من داره واهلا خيرا من اهله وزوجا خيرا من زوجه وادخله الجنه واعيذه من عذاب القبر ومن عذاب النار. اللهم اغفر له واعيذه من عذاب القبر. اللهم اجعل قبره وقبورنا روضة من رياض الجنة ولا تجعل قبره وقبورنا حفرة من حفر النيران. اللهم جاف القبر عن جنبيه. اللهم جاف القبر عن جنبيه. اللهم أنزل شابيب رحمتك ورضوانك على قبره برحمتك يا أرحم الراحمين. اللهم احشره في زمرة الأنبياء والعلماء والصديقين والشهداء والصالحين. اللهم احشره مع النبيين. اللهم احشره مع النبيين والصديقين والشهداء والصالحين برحمتك يا أرحم الراحمين. اللهم اغفر لجميع موتى المسلمين. اللهم اغفر للمؤمنين والمؤمنات. اللهم اغفر للمؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات الأحياء منهم الأموات إنك سميع قريب مجيب الدعوات. اللهم اجعل مجتمعنا هذا مجتمعا مرحوما وتفرقنا بعده تفرقا معصوما ولا تجعل فينا ولا منا ولا معنا شقيا ولا محروما. اللهم اهدنا واهد بنا واهد الناس جميعا واجعلنا سببا لمن اهتدى. اللهم سلمنا وسلم ديننا وسلم إيماننا وسلم بلادنا وسلم جميع المؤمنين والمسافرين والمسلمين والمسلمات. اللهم سلمنا من آفات الدارين. اللهم سلمنا من آفات الدارين وارزقنا سعادات الدارين. اللهم اجعل التوفيق رفيقنا وصراط المستقيم طريقنا وأوصلنا إلى مقاصدنا برحمتك يا أرحم الراحمين. اللهم إنا نسألك العفو والعافية والمعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة إنك على كل شيء قدير. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. آمين. صلى الله تعالى على خير خلقه نبينا محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. والحمد لله. سبحان الله والحمد لله.